माझा आवाज येतोय क्लिअर? नाही येते. आवाज येत नाही. कोणी सांगेल मला माझा आवाज येतोय क्लिअर? बाकी दुसऱ्यांना? पल्लवी मॅडमला येतोय. येत नाहीये, बाकीच्यांना? यस. आवाज क्लिअर आहे माझा? यस येतोय येतोय. मॅम. ओके ओके, थँक्यू. पल्लवी मॅडम, परत तुम्ही बंद लिव्ह करा आणि परत जॉईन व्हा. येतोय ना आता आवाज. ओके ओके ओके, थँक्यू. ठीक आहे, थँक्यू थँक्यू सो मच. चला तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे रेकी लेवल फ्री वेबिनार मध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपल्या वेबिनारची सुरुवात प्रार्थना वाचून करूयात. ऑलरेडी प्रार्थना वाचलेली आहे प्राजक्ता ताईंनी, पण तरी सुद्धा आपण पुन्हा प्रार्थना वाचायची आहे आणि आपल्या वेबिनारला सुरुवात करायची आहे. प्राजक्ता ताई, तुम्ही वाचणार का परत? हो. ओके, कॅमेरा चालू करा. जे वर्किंग आहेत त्यांचं सोडून इतर जे घरी आहेत त्यांनी कॅमेरे चालू करा प्लीज. येस मॅडम, वाचा. शुभप्रभात. आजची स्वामी प्रार्थना. शुभ दिवस. मोठ्याने हे मोठ्याने सगळ्यांना ऐकायला पाहिजे. एनर्जी एनर्जी. हे समर्था, माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस. ह्या जीवन प्रवासात कितीही समस्या येऊ देत वा संकट येऊ दे, आता आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे. आणि जिथे तुझे अधिष्ठान तिथे समस्याच नाही. आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे, कारण तू स्वतःचे उत्तर आहे. तू स्वतः समाधान आहेस, तूच आनंद आहेस. हे परमचैतन्या, असेच आम्हाला मार्गदर्शन कर, आम्हाला प्रेरणा दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. श्री धन्यवाद. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थँक्यू मॅडम. इथे 20 जण आहेत. कॅमेरे फक्त आमचे 4 चालू आहेत. कॅमेरे चालू करा. यस. मीनाक्षी मॅडम, अनघा मॅडम, लीना मॅडम, सविता मॅडम, सुवर्णा, राणी, सगळ्यांची नावं घेऊ का? काय प्रॉब्लेम आहे? कॅमेरा नाही चालू आहे. बरं, चला आपण आता आपल्या सेशनला चालू करूया. ओप्पो मॅडम, छान आहात तुम्ही. करा चालू कॅमेरा. कशाला बंद केलात? पल्लवी मॅडम ऑफिस मध्ये आहेत. नो प्रॉब्लेम. जे ऑफिस मध्ये आहेत त्यांना सोडून बाकीच्यांनी कॅमेरे चालू करा. ठीक आहे, चला आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आज सगळेजण इथे काय शिकण्यासाठी आले आहेत, काय जाणून घेण्यासाठी आले आहेत की रेकी म्हणजे काय एक्झॅक्टली, बरोबर? आता इथे बसलेल्यांपैकी कोणाकोणाचं रेकीचं सेशन झालेलं आहे ऑलरेडी? तृप्ती मॅडम तर आपल्या जुन्या स्टुडंट आहेत. बाकीचे इथे जे बसलेले आहेत त्यांच्यापैकी कोणाकोणाचं रेकी झालेलं आहे का? कुठून दुसरीकडून शिकलेले आहात का? कसं काय? यस. नाही. नाही. प्राजक्ता मॅडम पहिल्यांदाच नाही. रेकीचा वेबिनार जॉईन करताय? हो. ओके. विवो 2355. मॅडम तुमचं नाव काय? यस. अनम्यूट करून बोला मॅडम. तारा. तारा. ओके. तिथे जॉईन होताना ना आपलं नाव हे करायचं. मी करते आता रिनेम. अच्छा बोलिस की मीना पे. येस. तर आता इथे बसलेल्यांपैकी मला सांगायचं आहे सगळ्यांनी
प्लीज ज्यांचे माईक अनम्यूट आहेत त्यांनी म्यूट करा. आपला सेशन रेकॉर्ड होतोय, जेव्हा बोलायचं असेल तेव्हाच. ओके, तर आता आपण आजच्या दिवशी काय शिकणार आहोत की फॉरगिव्हनेस म्हणजे काय, व्हॉट इज रेकी, रेकीचा इतिहास, रेकीचे 5 प्रिन्सिपल, हाऊ टू ची बॉल कसा तयार करायचा, आणि वॉटर अँड फूड ला चार्ज कसं करायचं, 24 बॉडी पॉइंट रेकीचे. तर सगळ्यांनी पेन्सिल आणि पेन आणि वही घेऊन बसले आहात का? यस, तुम्हाला जे लिहायला सांगणार आहे ते लिहायचंय. तुम्हाला जे वाटेल की बाबा हा पॉइंट महत्वाचा आहे तर तो तुम्हाला लिहायचा आहे तुमच्या नोटबुक मध्ये. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करणार आहोत. माझी छोटीशी ओळख, मी घाटकोपर मुंबईहून तुम्हाला तुमच्याशी झूम मीटिंग वर हा वेबिनार घेत आहे. मी रेकी ग्रँडमास्टर आहे. मी वास्तुशास्त्र शिकलेली आहे, प्रॅक्टिशनर आहे वास्तुशास्त्र. आकाशिकचा क्लास झालेला आहे, लाल किताबचा कोर्स झालेला आहे, एंजल मास्टर ट्रेनर आहे, क्रिस्टल ट्रेनर आहे. असं बरंच काही काही शिकलेली आहे. असा माझा छोटासा पोर्टफोलिओ आहे आणि गेल्या 1 वर्षापासून मी रेकीचे क्लासेस घेते. ओके, तर आता आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करणार आहोत. आपण रेकी लेवल 1 मध्ये काय काय शिकणार आहोत, आजचे टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त उद्याचे टॉपिक असणार आहेत, ऑरा म्हणजे काय, 7 चक्राचं नॉलेज, एक मेडिटेशन घेण्यात येणार आहे 7 चक्राचं, एक निगेटिव्हिटी ग्राउंडिंग करण्यासाठी आणि पॉझिटिव्हिटी भरण्यासाठी 7 चक्राचं मेडिटेशन घेण्यात येईल. आणि रेकी लेवल 2 मध्ये आणि 3 मध्ये काय काय शिकवलं जाणार आणि त्याची फीज काय असेल ते सगळं उद्याच्या सेशन मध्ये सांगण्यात येईल. ओके, आपले 2 तासाचे सेशन असणार आहेत, 1 ते 3. या जे आपण 5 दिवसाचे 7 दिवसाचे असे सेशन करतो 1-1 तासाचे, ते मी तुम्हाला 2-2 तासाचे सेशन करून आपला सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी योग्य पद्धतीने सावकाशपणे सांगू. जर तुम्हाला त्यामध्ये काही कळलं नाही तर तुम्ही अगदीच मला सेशन संपल्यानंतर जेव्हा काही प्रश्न उत्तराचा सेशन असेल त्यावेळेला तुम्ही हँड रेज करून मला विचारू शकता. तर सगळे रेडी आहेत, एनर्जी आहे? यस, ओके, ठीक आहे. तर आता मला इथे बसलेल्यांपैकी सगळ्यांनी सांगायचं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये असे किती लोक आहेत जे तुम्हाला त्रास देतात, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यामुळे माझं आयुष्य खूप म्हणजे विस्कळीत झालेलं आहे. त्यांनी काय करायचंय, आपल्या याच्यामध्ये नावं लिहायची आहेत, आपल्या नोटबुक मध्ये नावं लिहायची आहेत. त्यांनी, ज्यांना असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये ह्या व्यक्तींनी खूप त्रास दिलेला आहे. नावं लिहून झाली की चॅटबॉक्स मध्ये एक आकडा सांगायचा आहे. किती जण आहेत? 1 जण आहे, 2 जण आहे, 5 जण आहेत, 15 जण आहेत, 10 जण आहेत. सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहायचं आहे. येस, लिहून झालं असतील नावं तर सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये सांगा. ज्योत्स्ना शेळके मॅडम 1 आहे. ओके, अजून 3, पल्लवी मॅडमचे 3, अजून की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे, तुम्हाला ती माणसं तुमच्या आयुष्यामध्ये नको आहेत. 5, चारू मॅडम. ओके, अनघा मॅडम 1. विवो कोण आहेत? T4 5G 4. ओके, शैलजा 4. ओके, 2. 10,000 कोण आहेत? ओके, बस इतक्याच जणांच्या लाईफ मध्ये फक्त त्रास दिलेली माणसं आहेत का? बाकी कोणाच्या नाही आहेत का? यस, 1, पूजा पवार. येस, 5-6 जणांचे मेसेज आलेले आहेत. 4. ओके, 10 जणांचे मेसेज आलेले आहेत. बाकीच्यांच्या आयुष्यामध्ये कोणीच त्रास देणार नाही असं आपण धरून चालूयात, बरोबर.
की म्हणजे ते एकदम सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह आहेत, असं आपण धरून चालायचं आहे ज्यांनी आन्सर केलेलं आहे. आता बरं मला सांगा, ह्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असंच ठेवायचं आहे का? ह्या व्यक्तींना म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की ह्या व्यक्ती दरवेळेला माझ्यासोबत मला त्रास देण्यासाठी असाव्यात, असं कोणाकोणाला वाटतंय? नो मॅम. येस, कोणालाच नाही वाटत, बरोबर ना? तर मग आता मी जर तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या व्यक्तींना आपल्याला काय करायचं आहे? माफ करायचं आहे, तर कोण कोण रेडी आहे? माफ करण्यासाठी कोण कोण रेडी आहे? येस, प्राजक्ता मॅडम रेडी आहेत. मी, सुवर्णा मॅडम, यस. जे रेडी नाही आहेत ते सांगा मला, म्हणजे मला पुढचं सांगायला. यस, लीना मॅडम पण रेडी आहेत. त्या व्यक्तींना माफ करण्यासाठी जे रेडी नाही आहेत त्यांनी मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा की नो म्हणून. जे रेडी नाही आहेत त्यांनी नो असा मेसेज करायचा आहे. ओके, ओप्पो, ओके, थँक्यू मॅडम, तुम्ही रेडी आहात. नो कोण बोललंय? एक मिनिट. नो, ज्योत्स्ना मॅडम. येस, ज्योत्स्ना मॅडम अनम्यूट करा 2 मिनिटं. ज्योत्स्ना मॅडम कुठे आहेत? हँड रेज करून अनम्यूट करा. ज्योत्स्ना मॅडम, ज्योत्स्ना शेळके ना? येस मॅडम, तुम्ही दिसताय, अनम्यूट करा. हा मॅडम, हा बोला, का नाही माफ करणार? आवाज येतो का? येतोय येतोय, बोला. हा बोला ज्योत्स्ना मॅडम, येतोय आवाज, बोला. का माफ नाही हा करणार मॅडम, तुम्ही? बोला. हम्म. ओके, बरं, ठीक आहे. तर आता आपण बोलूयात पुढे. ज्योत्स्ना मॅडमच्या नेटवर्क मध्ये काही प्रॉब्लेम आहे. तर आता बघा, जर जे व्यक्ती माफ करायला तयार आहेत त्यांचं चांगलंच आहे, कौतुक आहे त्यांचं. पण जे व्यक्ती, माझा आवाज येतोय बाकीच्यांना? पल्लवी मॅडम, लिव्ह करून परत चालू करा. प्लीज आपल्या माईक वर लक्ष ठेवा, असं नका करू. मी सारखं इथून म्यूट केलं तरी तुम्ही अनम्यूट करताय. नाही ते तुम्ही कीर्तन. तर बघा, या व्यक्तींना माफ करण्यामध्ये आपला स्वार्थ आहे कुठेतरी, बरोबर? ज्या व्यक्तींना माफ नाही करायचंय, तर त्या व्यक्ती काय होणार आहेत? परत परत आयुष्यामध्ये रिपीट 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 त्यांचं येणं होणार आहे. जसं आपण बोलतो की आपले जन्म असतात, बरोबर ना? आपण अनेक जन्म घेत असतो, आपला सोल जो आपला आत्मा असतो तो. मग जर आपण त्या व्यक्तींना माफ नाही केलं तर त्याच व्यक्ती परत आपल्याला त्रास द्यायला, आपलं जे कर्मा जो राहिलेला आहे तो पेंडिंग, तो आपल्याकडून करवून घ्यायला परत परत त्या व्यक्तींची आपली भेट होणार आहे. मग असं आपल्याला असं पाहिजे का की त्या व्यक्ती परत आपल्या आयुष्यामध्ये आल्या पाहिजेत? तर असं कोणालाच वाटत नाही की त्या व्यक्ती परत आपल्या आयुष्यामध्ये आल्या पाहिजेत, ज्या त्रास देणाऱ्या व्यक्ती आहेत त्या, बरोबर? तर मग कुठेतरी आपण त्यांना माफ केल्यानंतर आपण हळूहळू काय करत असतो? त्या कर्मातून आपण मुक्त होत असतो आणि त्या व्यक्तीच्या ह्याच्यामधून पण, जे प्रारब्ध असतात त्याच्यातून पण आपण मुक्त होत असतो. तर ते कसं होणार आहे? तर आपण त्या व्यक्तींना माफी दिली की आपण मुक्त होणार आहोत, बरोबर? काय काय करायचं आहे? आपल्याला माफी त्यांचे पाय धरायचे आहेत का? तर नाही. आपल्याला मनातून फॉरगिव्हनेस करायचं आपल्याला, की आपण मनोमन, आपण ती फ्रिक्वेन्सी आहेत, ते व्हायब्रेशन आहेत, ते त्यांच्यापर्यंत आपोआप जाणार आहेत. फक्त आपल्याला मनापासून काय करायचंय? माफी मागायची आहे की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही जी डिवाइन प्रेयर आहे ती त्या व्यक्तींसाठी आपल्याला करायची आहे, की म्हणजे जे व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत त्यांना माफ करायचं आहे. ज्या व्यक्तींना आपल्यापासून त्रास झालाय, आपण कुठेतरी दुखवलेलं आहे ज्या व्यक्तींना, त्यांची आपण माफी मागायची आहे. आणि ज्यांनी आपल्यासाठी खूप काही असं केलं आहे
त्यांना काय करायचंय, आभार करायचे आहेत, त्यांचे आभार करायचे आहेत आपल्याला. या 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर ह्या कशासाठी, आपल्या स्वतःसाठी. ज्या वेळेला आपण एखाद्याला माफ करणार त्यावेळेला आपण आतून खुश राहायला सुरुवात करणार. त्या व्यक्तीचा आपण जास्त विचार करणार नाही, त्याने आपलं अंतर्मन पॉझिटिव्ह होणार आहे, सकारात्मक होणार आहे. आता बघा, जी व्यक्ती आपल्याला त्रास देते, निगेटिव्ह असते, बरोबर ना, तर त्या व्यक्तींचा आपण सारखा 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 विचार केला की काय होतं बरं, आपल्या डोक्यामध्ये कोणते व्हायब्रेशन चालू होतात, कोणते विचार येतात, तर नकारात्मक. तर ते नकारात्मक विचार आल्यानंतर आपला पूर्ण ऑरा, आपली 7 चक्र काय होतात, पूर्ण विस्कळीत होतात आणि त्यामुळे तो त्रास कोणाला होतो, आपल्याला. आता तुम्ही मला सांगा, ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिला आहे ते त्यांच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित आहेत, सुखी आहेत, पुढे गेलेले आहेत किंवा तिथेच आहेत, तो त्यांचा प्रश्न आहे, बरोबर ना. पण आपण त्या व्यक्तींचा विचार करून आपण कुठेतरी मागे खेचले जातोय. म्हणून साठी आपल्याला त्या व्यक्तींना काय करायचं आहे, माफी करून टाकायची आहे, माफ करून टाकायचं आहे. आणि हे कसं, मनापासून करायचंय आपल्याला, आतून करायचंय ना, की फक्त असं ठीक आहे बाबा, तुम्ही बोलताय म्हणून आम्ही माफ करू, असं नाही. ज्या वेळेला तुम्हाला आतून वाटेल की हा खरोखर की आपल्या प्रगतीसाठी आपण काय करायचं, या व्यक्तींना माफी देऊया, त्या वेळेला कुठेतरी आपली प्रगती होणार आहे. स्वतः ज्या वेळेला तुम्हाला वाटणार आहे मनापासून की यस, मला माफ करायचं आहे. तर आता सगळेजण रेडी आहेत का, आपल्याला मेडिटेशन करायचंय. सगळ्यांनी मला मेसेज करा चॅट बॉक्स मध्ये यस म्हणून, जे काय आहे तुमचं. अजूनही कोणाला डाऊट असेल तरी मला सांगा, तरी आपण बोलू शकतो पुढे. यस, फक्त पल्लवी मॅडम रेडी आहेत. ओके ओके, आता आले मेसेज. यस, बघा, हे मेडिटेशन जे घरी आहेत त्यांना मी प्रामाणिकपणे सांगते, जे तुम्ही घरी आहात तर कॅमेरा चालू करून तुम्ही हे मेडिटेशन करा. आपण जसं माझ्याकडून तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते तसं तुमच्याकडून पण मला पॉझिटिव्हिटी मिळत असते, सकारात्मकता मिळत असते. तर आपले हे सेशन कुठे आपण कुठे इकडे तिकडे नाही, आपला ऑकल्ट सायन्सचा आहे, बरोबर ना. आपण ही मॉडेलिटी शिकतोय, तर आपल्या ह्या सेशनचा, वेबिनारचा कुठेही आपण वाईट असा यूज करत नाही. त्यामुळे सगळ्यांनी कॅमेरे चालू करा, मेडिटेशन करा. तुम्हाला आतून जाणवेल तुमचं मेडिटेशन झालं की, ज्यांचं मनापासून मेडिटेशन करतील त्यांना अगदी खरोखर प्रचिती येईल की खरोखर आपलं मेडिटेशन चांगलं झालं आहे. ठीक आहे, जे कामाला आहेत त्यांना आपण नाही फोर्स करू शकत, पण जे घरी आहेत त्यांनी नक्की कॅमेरे चालू करा. ओके, तर मी असं समजते सगळेजण रेडी आहेत मेडिटेशन करण्यासाठी. हम्म, तर पहिल्यांदा तर आपल्याला ज्यांना चष्मा आहे त्यांनी बाजूला काढून ठेवायचा आहे. थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं आहे. फॉरगिव्हनेसचं एक 5 ते 10 मिनिटाचं आपण मेडिटेशन करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढचं शिकायला सुरुवात करणार आहोत. थोडं पाणी पिऊन घ्यायचं आहे, चष्मा काढून ठेवायचा आहे बाजूला आणि आपल्याला मेडिटेशन तिथे बसल्या जागीच करायचंय तुम्हाला. मी फक्त इथून बोलणार आहे, ज्या कमांड देणार आहे तो विचार तुम्हाला तुमच्या आज्ञा चक्रामध्ये, कल्पना शक्तीमध्ये करायचा आहे आणि हे मेडिटेशन करायचं आहे. हे मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला खरंच जे मनापासून करतील त्यांना छान फील होईल, पॉझिटिव्ह वाटेल. ठीक आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल, पण जर मनापासून केलात तर. येस, करायचं स्टार्ट. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत हलके. एक दीर्घ पाठीचा कणा ताठ, कंबर, पाठ, मान एका सरळ रेषेमध्ये ताठ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. परत एक दीर्घ श्वास, हळूहळू सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांकडे ठेवायचं आहे. आता आपल्याला आज्ञा चक्रामध्ये कल्पना करायची आहे
आपलं आज्ञाचक्र कुठे असतं? दोन्ही भुवयांच्या मधोमध, जिथे महादेवांचा तिसरा डोळा असतो. तिथे आपल्याला कल्पना करायची आहे की मी ज्या जागेवर मेडिटेशनला बसले आहे, तिथून आता मी उठत आहे आणि माझ्या डोअर जवळ जात आहे. आणि डोअरच्या बाहेर बघते तर काय, संपूर्ण गालिचा सजवलेला आहे गुलाबाच्या फुलांनी. माझी पायवाट, तुमची प्रत्येकाची पायवाट गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेली आहे. त्या गालिच्यावरून तुम्ही तुमच्या सोसायटी गेट समोर जात आहात. तुमच्या सोसायटी गेट समोर तुमच्यासाठी एक 4 चाकी गाडी फुलांनी सजवलेली आहे. बघताय काय? बसा त्या गाडीमध्ये. तुमची आवडती गाडी आणि फुलांनी सजवलेली ती गाडी, तुम्ही त्या गाडीमध्ये बसला आहात आणि आता तुमचा प्रवास सुरू झाला आहे. हा प्रवास एका वनातून होत आहे. दोन्ही बाजूला झाडे आहेत, निसर्ग आहे, हिरवा निसर्ग आहे, बाग आहे, फुलांनी बहरलेली बाग आहे. तुमचं मन एकदम प्रफुल्लित झालं आहे. फळांच्या, फुलांच्या बागा बघत बघत तुम्ही तुमचा प्रवास करत आहात. आता तुम्ही एका ध्यान केंद्राच्या जवळ तुमची गाडी थांबली आहे आणि तुम्ही त्या गाडीतून उतरला आहात आणि त्या ध्यान केंद्राजवळ तुम्ही धाव घेतली आहात. तिथे एक लाल कलरचं आसन ठेवलं आहे. बघताय काय? ते आसन तुमच्यासाठीच आहे. तुम्ही ते आसन घेतलं आहात आणि तिथे बसला आहात. आता आपलं ध्यान सुरू होत आहे. तुम्ही त्या आसनावर बसला आहात. ते ध्यान केंद्र इतकं शांत आहे की सुई पडेल तरी पण तिचा आवाज होईल, इतकं शांत ते ध्यान केंद्र आहे. आता तुम्हाला तुमच्या वयाच्या 10 ते 15 वर्ष मागे जायचं आहे आणि त्या 10 ते 15 वर्षामध्ये तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींनी त्रास दिला आहे, तुमचं जगणं नकोसं केलं आहे, तुम्हाला रडवलं आहे, तो प्रसंग आणि त्या व्यक्तींना तुम्हाला आठवायचा आहे. तो प्रसंग तुम्हाला आठवायचा आहे आणि त्या व्यक्तींना आठवायचा आहे आणि मनापासून त्या प्रसंगाला आणि त्या व्यक्तींना माफ करायचं आहे. मनापासून म्हणायचं आहे की या प्रसंगाला आणि ह्या व्यक्तीला मी माफ केलं आहे. या व्यक्तीबद्दल माझ्या मनात कोणतीही कटुता नाही आहे. आणि त्याच काळामध्ये ज्या व्यक्तींना तुम्ही दुखवलं आहे, ज्या व्यक्तींना तुम्ही दुखवलं आहे, त्या व्यक्तींना सॉरी म्हणायचं आहे, माफी मागायची आहे त्यांची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता तुम्हाला पुढे ज्या व्यक्तींनी तुमच्यासाठी जे काही चांगलं केलंय, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरभरून दिलंय, त्या काळामध्ये प्रेम, आदर आणि सन्मान जे काही आहे ते तुम्हाला भरपूर प्रमाणात दिलं आहे. त्यांच्यामुळे तुम्ही आज इथे आहात. तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं झालं आहे ते त्या व्यक्तींमुळे झालं आहे. त्या व्यक्तींना तुम्हाला आभार द्यायचे आहेत, ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, थँक म्हणायचं आहे. मनापासून त्यांना थँक म्हणायचं आहे. आता अजून परत मागे 10 वर्षाचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. कोणी कॉलेजमध्ये असेल, कोणाचं नुकतंच लग्न झालं असेल, त्या वयामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि
त्यावेळी पण ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिला आहे तो प्रसंग आठवून त्या व्यक्तींना माफ करायचा आहे. त्यांना म्हणायचं आहे की मी तुला माफ केलंय, माझ्या आयुष्यामध्ये तुझं कोणतंही स्थान नाहीये आता, मी तुला माफी दिली आहे मनापासून. परत त्याच काळामध्ये ज्या व्यक्तींना तुम्ही दुखवलंय त्यांची मनापासून माफी मागायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि त्याच काळामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमच्यासाठी काही चांगलं केलं आहे, तुम्हाला असं वाटतंय की ह्यांच्यामुळे आमचं आयुष्य चांगलं आहे, त्या व्यक्तींचे भरभरून आभार करायचे आहेत. आता तुम्हाला जायचं आहे तुमच्या बालवयामध्ये 1 ते 10 वर्षाच्या काळामध्ये, की त्यावेळी कोणतीच जबाबदारी नाही, कोणतंच टेन्शन नव्हतं. मनाप्रमाणे तुम्ही वागत होतात. तुम्हाला जे हवंय ते मिळत होतं. कोणत्या काळजीचं दडपण नव्हतं, कोणतीच जबाबदारी नाही. फक्त आणि फक्त जे तुम्ही मागत होतात तुमच्या आई-वडिलांकडे ते तुम्हाला मिळत होतं. तो काळ फील करायचा आहे. तुमचं लहानपण आठवायचं आहे. त्या लहानपणाच्या काळामध्ये पण ज्यांनी तुम्हाला कोणी त्रास दिला असेल त्यांना पण माफ करायचं आहे. तुम्ही ज्यांना त्रास दिला आहात त्यांना माफी मागायची आहे आणि तुमच्यासाठी ज्यांनी भरभरून केलं आहे त्यांचे आभार मानायचे आहेत. आता ज्या आई-वडिलांनी तुम्हाला जन्म दिला आहे त्यांच्या कुशीमध्ये तुम्ही बसला आहात, हे तुम्हाला बघायचं आहे. तुमची आई तुमच्या डोक्यावरून शांतपणे हात फिरवत आहे, तुमचे लाड करत आहे, तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगत आहे. त्या अशा माऊलीला जर तुम्ही कधी दुखवलं असेल तर तिची माफी मागायची आहे. तुमच्या वडिलांची माफी मागायची आहे आणि त्यांचे भरभरून आभार करायचे आहेत की आज तुम्ही आम्हाला जन्म दिला आहात म्हणून आम्ही हे जग पाहू शकतोय. आमचा आज या जगामध्ये, या पृथ्वीवर आमचा मान सन्मान आहे, हे सगळं तुमच्यामुळे आहे. हे आभार तुमच्या आई-वडिलांना द्यायचे आहेत. त्यांची माफी मागायची आहे आणि ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांना माफ करायचं आहे. आता तुम्हाला या युनिव्हर्सने एक कोरी पाटी दिली आहे. तुमचं आतापर्यंतचे जे आयुष्य आहे तुम्ही लेट गो करून फॉरगिव्हनेस केला आहात, त्यासाठी या युनिव्हर्सने तुमच्या हातामध्ये एक कोरी पाटी दिलेली आहे, पेन्सिल आहे. ती कोरी पाटी तुम्हाला आता तुमच्या सुखाने, समाधानाने, शांततेने, तृप्तीने भरायची आहे. ती पूर्ण कोरी पाटी आतापर्यंत तुम्ही जे जगला आहात ते पूर्ण ब्लँक झालेलं आहे. सगळं संपलेलं आहे आणि आता तुम्हाला तुमचं नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. आता ती पाटी घेऊन तुम्ही तुमच्या परतीच्या प्रवासाला लागला आहात. तुमचा परतीचा प्रवास तुम्ही परत त्या गाडीमध्ये बसला आहात आणि आता तुम्ही आतून इतके शांत झाला आहात, इतके शांत झाला आहात की तुमचं मन खूप भरून आलं आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी मेडिटेशनला बसला होतात तिथे येऊन पोचला आहात. आता दोन्ही हात रब करायचे आहेत. डोळे उघडण्याची कोणी घाई करायची नाहीये. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत. पूर्ण एनर्जी डोक्यापासून पूर्ण शरीरावर घ्यायची आहे आणि दोन्ही हातांकडे बघत डोळे ओपन करायचे आहे.
येस, केलं सगळ्यांनी मेडिटेशन? ते अर्ध्यापेक्षा तर जास्त कॅमेरे बंदच आहेत, त्यामुळे आपल्याला जे कॅमेरे चालू आहेत त्यांचंच कळणार आहे. केलंय सगळ्यांनी मेडिटेशन? येस. हो, अनघा मॅडम. ओके. प्राजक्ता मॅडम. हो. हो मॅडम केले. ओके. हो. मेडिटेशन झालं का तुमचं? दिसत होतं का कल्पना शक्तीमध्ये जे जे आपण बोलत होतो ते? हो. ओके. कोणाला काही बोलायचं आहे? यस, मीनाक्षी मॅडम, तुम्ही केलात का मेडिटेशन? मीनाक्षी धामनकर मॅडम. दिसत होते. ओके. ओके. ओके, चालेल. चला आता आपण पुढचं शिकूया. ज्यांनी केलंय त्यांना नक्कीच चांगला अनुभव आला असेल. ज्यांनी केलंय त्यांना. आणि हे मेडिटेशन एकदाच करायची गोष्ट नाहीये. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की आपल्याला एक फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन करायचं आहे 5 ते 10 मिनिटं, त्यावेळेला अगदीच तुम्ही करू शकता. ठीक आहे, चला आता आपण पुढचं शिकूयात. डॉक्टर मिकाऊ उसू यांचे 5 प्रिन्सिपल. येस, मिकाऊ उसुयींची 5 सूत्र. काय आहेत बरं 5 सूत्र? फक्त आजसाठी मी रागवणार नाही, फक्त आजसाठी मी काळजी करणार नाही, फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहीन, फक्त आजसाठी मी माझे काम प्रामाणिकपणे करेन, फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीवावर दया करेन. ही 5 सूत्र आहेत डॉक्टर मिकाऊ उसुयींची. आता बघा, ही 5 सूत्र आपल्याला का बरं पाळायची आहेत? या 5 सूत्रांचं काय महत्व आहे रेकीमध्ये? ज्यांना असं वाटतं की रेकी आपल्या हातांमधून एकदम प्रामाणिकपणे प्रवाहित होऊन आपल्याला त्याचे रिझल्ट मिळाले पाहिजेत, तर त्यासाठी आपल्याला ह्या 5 सूत्रांचं पालन करावं लागतं. कसं पालन करावं लागतं आपल्याला ह्या 5 सूत्रांचं? की फक्त मला कोण सांगेल की आजसाठी असं का का लिहिलंय तिथे, उद्यासाठी असं का नाही लिहिलंय? कोण सांगेल मला? फक्त आजसाठी मी रागवणार नाही, फक्त आजसाठी मी काळजी करणार नाही, मी आजसाठी प्रामाणिक राहीन, मी आजसाठी कृतज्ञ राहीन, मी सजीवांवर दया भावनेने वागेन, असं का लिहिलंय? फक्त आजसाठी का सांगितलंय त्यांनी? कोण सांगेल मला इथे बसलेल्यांपैकी? यस. हा, ठीक आहे. आदित्य मॅडम, तुमचं नाव काय? आदित्य नाव आहे ना ह्याच्यावरती? माझं नाव प्रणाली आहे. मुलाच्या ह्याच्यावरनं मी चालू केलेलं आहे ते. पण मुलाने ते साईन काय ठेवलंय ते बघितलात तुम्ही कधी? पाहिलं मी ते चेंज करायचंय. मी त्याला सांगेल घरी गेल्या की चेंज करायला. नक्की सांगा, खूप विचित्र आहे ते. नक्की मॅडम. हो. फक्त ते बरोबर आहे, उद्यासाठी पण तीच प्रार्थना करायची आहे. पण आजसाठी असं काल सांगितलेलं आहे, तर उद्या हा कधी येत नसतो आपला, बरोबर ना? आपण 31 डिसेंबरला किती मोठे मोठे प्रण घेतो की बाबा उद्यापासून मी काय करणार, योगा करणार, मी वॉकिंगला जाणार, मी हेल्थ कॉन्शियस होणार, मी असं करणार, मी तसं करणार, बरोबर ना? पण उद्या 1 तारीख आली की 31 ला मस्तपैकी आपण जागलेलो असतो, आपली पार्टी झालेली असते आणि मग आपण 1 तारखेला काय करतो? हा, बरोबर, उद्याचा तर भरोसा नसतो. म्हणून आपण जो दिवस आज उगवलाय तर त्याचे आपण काय करायचे, ग्रॅटिट्यूड मानायचे आहेत. आणि म्हणून आपण फक्त आजसाठी मी काय करणार आहे, राग करणार नाही. आता मला सांगा, आपण फक्त आजसाठी मी राग करणार नाही बोलून सगळ्यांचा राग 100% काय होणार आहे, कमी होणार आहे का?
सगळेजण करू शकणार आहेत का? कारण आपण संसारामध्ये आहोत, बरोबर ना? की आपल्याला प्रत्येक गोष्टी मागे बोलावं लागतं. कोणी काही चुकीचं केलं की आपल्याला त्यांना सांगावं लागतं. मग आपला राग हा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण तेच करत असतो, बरोबर? पण आपल्याला काय करायचं आहे, रोज 1 ते 2% त्याच्यावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त आजसाठी मी रागावणार नाही म्हणजे आपण जे 100% करतोय, रागवतोय, त्याच्यामधला 1 ते 2% आपल्याला कुठे कमी करता येईल राग, याच्यावरती आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, आपलं लक्ष असलं पाहिजे, बरोबर? आणि आपण राग करतो म्हणजे आपण काय करतो, रागाची व्याख्या कोण सांगेल इथे बसलेल्यांपैकी? यस, रागाची व्याख्या कोण सांगेल? बोला, येतंय तुम्हाला? म्हणजे आपल्या मनात गोष्ट घडली ना, तर तेव्हा आपल्याला राग येत असतो. हा, काय बोलला शुभांगी मॅडम? बरोबर, बोला. आपल्या मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट घडली तर हा, मग तेव्हा आपल्याला राग येत असतो ना, म्हणजे याचाच अर्थ त्यालाच राग काय? म्हणायचं. याचाच अर्थ काय? दुसऱ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा आपण स्वतःला देतो, स्वतःला यालाच देणे. राग म्हणतात, बरोबर ना? मग आपण आपला बीपी वाढवून घेतो, आपण आपला डायबिटीस वाढवून घेतो, आपण थायरॉइड बोलावून घेतो. हे कशामुळे? सगळं रागामुळे. फक्त आपण दुसऱ्यांचा राग केल्यामुळे आपल्याला हे सगळे आजार काय होत असतात, आपल्याकडे येत असतात, बरोबर आहे ना? म्हणून डॉक्टर मिका उसू यांनी सांगितलं आहे की 5 प्रिन्सिपल का दिलेली आहेत, की जे लोक हे 5 प्रिन्सिपल्स अवलोकन करतील, ज्यांना करायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये हे 5 प्रिन्सिपल जे लोक धारण करतील, तर त्यांना व्यवस्थितपणे रेकीचा, आपण म्हणतो ना, रेकीचा फायदा होतो. ह्या गोष्टी जे लोक करतात ते. बाकी जण काय म्हणतात की आम्ही ऑफलाईन केलं तरी पण आम्हाला अटेनमेंट घेतली तरी आम्हाला रेकीचा फायदा होत नाही. रेकीचा फायदा कोणाला होत नाहीये? जे लोक प्रॅक्टिस करत नाही. जे लोक प्रॅक्टिस करतात त्यांना 100 आणि 200% रेकी फायदा देते. रेकी काय करते? रेकी केल्यानंतर अशी कोणतीच गोष्ट नाहीये की ती हील होत नाही, सांगण्याचं तात्पर्य. म्हणून आपल्याला हे 5 प्रिन्सिपल आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू घेऊन यायचे आहेत. पहिलं तर रागावर कंट्रोल. दुसरं, मी काळजी करणार नाही. मी काळजी करणार नाही म्हणजे बघा, आपण एखादा व्यक्ती जर कुठे अडकला असेल तर आपण पहिले आपल्या माइंडमध्ये कोणते थॉट येतात? नकारात्मक थॉट येतात, नकारात्मक विचार येतात, बरोबर ना? की काय करत असेल, कुठे फसला असेल, काही झालं तर नसेल ना? आपला मुलगा घ्या, आपला नवरा घ्या, कोणी घ्या, आपले जे प्रिय व्यक्ती आहेत, आपली सासू सासरे, जे व्यक्ती, जर त्यांचा थोडा वेळ जरी मोबाईल लागला नाही, फोन स्विच ऑफ झाला, तर आपल्याला 1000 प्रकारचे माइंडमध्ये काय येतात? प्रश्न येतात. आणि ते कसे येतात? सगळे नकारात्मक विचार. मग आपण त्यांना काय करत असतो? सारखं नकारात्मक व्हायब्रेशन देत असतो. म्हणून आपल्याला काळजी चांगल्या पद्धतीने, म्हणजे चांगलं, ठीक आहे, फोन स्विच ऑफ झाला असेल, काही प्रॉब्लेम झाला असेल म्हणून नसेल, म्हणून आपण काळजी करण्याचं पण काय आहे, एक काय म्हणता येईल त्याला, की बाबा चांगल्या वेने आपण व्हायब्रेशन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले पाहिजेत, ना की वाईट थॉट, नकारात्मक थॉट आपण जर त्या व्यक्तीकडे पोहोचवले तर ते नकारात्मक आपल्यालाच त्रास, म्हणजे आपलाच बीपी हाय होतो, आपलं सगळं म्हणजे कंट्रोल आपला सुटून जातो, आपल्यालाच त्रास होतो. म्हणून साठी काळजी ही पण चांगल्या वेने करायची आपल्याला, ना की नकारात्मक गोष्टी करून. हा दुसरा पॉइंट झाला. तिसरा काय? मी कृतज्ञ राहीन. आता कृतज्ञतेचं महत्व जितकं आपण या टॉपिकवर बोलू तेवढं 2 तास जर आपण त्याच्यावर बोलत राहिलो तरी पण 2 तास आपल्याला पुरणार नाहीत. एवढं कृतज्ञतेचे महत्व आहे. सकाळी उठल्यापासून आपण रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू वापरतो, ज्या ज्या व्यक्तींना भेटतो, जे जे आपल्यासाठी आपण सकाळपासून जे आपल्याला सगळं पुरवतात, म्हणजे दूधवाला घ्या, हारवाला घ्या, त्या प्रत्येकाला आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि हे थँक्यू कसं आलं पाहिजे? अगदी मनापासून. असं वरवरचं आपल्याला थँक्यू बोलायची सवय आहे म्हणून आपण थँक्यू बोलणं तसं नाही करायचंय. तर सकाळी उठल्या मितीपासून आपण ज्या वेळेला अंथरुणामध्ये असतो, तर आपण आपल्याला आजचा दिवस या परमेश्वराने दाखवलाय म्हणून आपण काय करायचंय? पहिलं
युनिव्हर्सचे ग्रॅटिट्यूड, आभार मानायचे आहेत. दुसरा, आपण ह्या पृथ्वीने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. पृथ्वी, जल, वायू, आकाश, बरोबर, ह्या 5 पंचतत्व आपल्याला दिलेले आहेत. बरोबर ना? पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी, ही पंचमहाभूतांचं आपल्या शरीरामध्ये समप्रमाण आहे, म्हणून आपण चांगले आहोत असं आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे नाही पण आहेत ना, त्या पण वस्तूंप्रती आपल्याला काय करायचंय? ग्रॅटिट्यूड करायचं आहे. आता बघा, एक जण, मी तुम्हाला उदाहरण देते. आता एका जणाकडे फ्लॅट आहे राहायला, बरोबर ना? तरी पण त्याला काय असतात? काय आपण म्हणतो? कंप्लेंट असतात, की सगळं माझ्याकडे आहे तरी पण माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. पण जे रेंटने लोक राहतात है ना, तर त्यांनी कसं ग्रॅटिट्यूड करायचंय, की त्यांना देव, ते लोक ग्रॅटिट्यूड मध्ये असतात. जरी रेंटने राहत असतील तरी पण ग्रॅटिट्यूड मध्ये असतात. का? तर ह्या परमेश्वराने आम्हाला हे भरण्यासाठी ती अमाऊंट आमच्यासाठी त्याचा हे केलेला आहे, है ना? आणि आपण, ज्या लोकांना सगळं असतं ते कंप्लेंट करत असतात, पण ज्या लोकांकडे काही नसतं ते ग्रॅटिट्यूड करत असतात. आणि त्या ग्रॅटिट्यूडची फ्रिक्वेन्सी इतका वेळ असते की आपण एक ग्रॅटिट्यूड केला तर आपल्याला, आपण मोजू पण शकत नाही इतक्या वेळा रिटर्न्स येतात. तुम्ही सुरुवात करा ग्रॅटिट्यूड करायला, तुम्हाला ग्रॅटिट्यूडचं महत्व कळेल. सकाळी उठल्यापासून अगदी आपण त्या शेगडीवरती आपण अन्न शिजवतो, त्या प्रत्येक अन्नाचं आपण सकाळी चपाती करतो, भात करतो. ग्रॅटिट्यूड करायला फक्त 1 मिनिटं पुरेसं आहे. सगळ्यांचं ग्रॅटिट्यूड करायला 1 मिनिटं पुरेसं आहे. बरोबर, मला नवीन दिवस दाखवल्याबद्दल ग्रॅटिट्यूड, माझ्या माझ्या नातेवाईकांचे ग्रॅटिट्यूड, माझ्या मित्रपरिवाराचे ग्रॅटिट्यूड, मी ज्या लोकांबरोबर अटॅच आहे त्या सगळ्यांचे ग्रॅटिट्यूड, तुमचा नवरा, तुमची मुलं, तुमचे सासू सासरे, प्रत्येकाचे ग्रॅटिट्यूड, आपल्याला जो किसान, जो आपल्याला शेतकरी अन्नधान्य मिळवून देतो त्या प्रत्येकाचे ग्रॅटिट्यूड, जो सैनिक आपल्यासाठी रक्षण करतो त्या सैनिकांचे ग्रॅटिट्यूड, आभार आहे की ते तिकडे देशावरती आहेत म्हणून आज आपण इथे सुखाने खाऊ शकतोय, त्यासाठी त्यांचे आभार मानायचे आहेत. या पृथ्वीवरती, या भूतलावरती जितके जंगल आहेत, प्राणी आहेत, त्या प्रत्येकाचे ग्रॅटिट्यूड करायचे आहेत. या धरणी मातेचे ग्रॅटिट्यूड, या धरणी मातेवरती जो ओझोन वायू आहे तो बॅलन्स मध्ये आहे, वाढत चालला आहे, म्हणून त्याचे ग्रॅटिट्यूड मानायचे आहेत. संत महात्म्यांचे ग्रॅटिट्यूड, म्हणजे ग्रॅटिट्यूडला असं काही हेच नाहीये बंधन. तुम्ही साधा आता तुमच्या समोर एक वही आणि पेन आहे, त्या वही आणि पेनचे पण ग्रॅटिट्यूड मानू शकता. बरोबर, सकाळी उठल्यापासून हे ग्रॅटिट्यूडचं महत्व आहे. ग्रॅटिट्यूड करून प्रत्येकाला छान वाटतं. आता तुम्ही सपोज तुमचा नवरा घरी कामावरून आला थकून भागून, बरोबर, तर तुम्ही त्याला 2 शब्द प्रेमाने बोललात की तुम्ही आहात म्हणून हे सगळं चाललंय, बरोबर ना? फक्त आपण काय करत असतो? कंप्लेंट, हे नाही केलं, ते नाही केलं, मला हेच नाही मिळालं, मला तेच नाही दिलं तुम्ही, है ना? पण कधी प्रेमाने आपण बोललोय का तुम्ही हे सगळं दिलं आहात? जे दिलंय ते पण आपण बोलायला पाहिजे ना. जे नाही दिलंय तेच आपण सांगत असतो. मग अशा प्रकारे आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचं. आपल्या सासूला पण आपण काय करत असतो? ग्रॅटिट्यूड देत नसतो. कधी ठीक आहे, काही जण असतात की मॅडम तसं वागतात म्हणून आम्ही तसं करतो. पण ठीक आहे, एखादं काही चांगलं केलं तर आपण त्यावेळेला त्यांना अप्रिशिएट करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा 100% चांगला असतो का? प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही लूपहॉल्स असतात. आपण आपल्याला चांगलं बोलतोय, पण दुसरा व्यक्ती आहे त्याच्या मधामध्ये काहीतरी आहे ना आपल्याबद्दल, की ही व्यक्ती अशीच आहे, ती व्यक्ती तशीच आहे. म्हणजे प्रत्येकाचा आपला पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. त्यामुळे आपण कोणाला जज करायचं नसतं. आपण त्या व्यक्तीला ग्रॅटिट्यूड देणं आपलं कर्म आहे. जर तुम्ही ग्रॅटिट्यूड द्यायला तर शिका, मग तुमची नाती बघा कशी चेंज व्हायला सुरुवात होत आहेत. थँक्यू म्हणायला सुरुवात करा. जो व्यक्ती तुम्हाला किती पण काही बोलत असेल, जॉब वरती जर कोणी त्रास देत असेल, बॉस त्रास देत असेल, कोणी काही त्रास देत असेल, तर तो व्यक्ती जर आपल्याला त्रास देतोय, आपल्याला बोलतोय, तर आपण काहीही प्रतिउत्तर न देता त्यांना म्हणायचंय थँक्यू. कसं? असं डायरेक्ट थँक्यू नाही म्हणायचंय, मनातल्या मनात थँक्यू म्हणायचंय. हा, असं जर तुम्ही थँक्यू म्हणालात तर तो म्हणेल हा काय पागल झाला काय, मी याला एवढं बोलतोय आणि हा थँक्यू म्हणतोय, थँक्यू म्हणतोय.
थँक्यू म्हणतोय, तर मनोमन बोलायचंय आपल्याला, थँक्यू थँक्यू थँक्यू. त्याच्याबद्दल अजिबात वाईट थॉट आणायचा नाहीये. तुम्हाला 3 महिन्यात जादू दिसेल की तुमचा बॉस तुमच्या प्रती त्याचं मत बदललेलं आहे. माझा आवाज येतोय बरोबर? येस, आवाज येतोय? येस. आपले 3 झाले. आज मी रागावणार नाही, आज मी कृतज्ञ राहीन, आज मी काळजी करणार नाही. आता प्रामाणिक. चौथं प्रिन्सिपल काय? आज मी जे पण माझं काम आहे ते प्रामाणिकपणे करेन. तर प्रामाणिकपणे करेन म्हणजे काय हो? तर एक आपण जर समजा ऑफिस काम करतोय, आपण बाहेर काम करतोय, तर आपल्याला काय करायचं आहे, की आपण आपल्यापेक्षा जे खाली काम करतात, आपल्या हाताच्या खाली जे असतात, जे ज्युनियर असतात आपले, त्यांना त्रास देण्यात द्यायचा नाही. काही लोकांना असं असतं, की माझं काम त्याच्याकडून पूर्ण करून घेईन, का तर मी सिनियर आहे, तो ज्युनियर आहे, तर मग तेवढं करूच शकतो माझ्यासाठी. पण असं कोणावर आपल्याला बंधन करायचं नाहीये. दुसरी गोष्ट, जे आपण हाऊसवाईफ आहोत, त्यांनी आपलं जेवणाचं काम असतं, बरोबर ना? मेन काम आपलं आपल्या घरातली कामं आटपणे असतं. आणि मग ती कामं कधी काही राग आला तर आपण काय करतो, आपटाधोपट करून आपली कामं पूर्ण करत असतो. मग ते जेवण झालं, इतर कोणती कामं झाली, सगळेच नाही बोलत आहे मी. पण असं असतं, आपल्याला राग आल्यावर आपण सपोज किचन मध्ये गेलो, तर आपण काहीतरी बडबडत बडबडत राहतो ना, काहीतरी बडबडत राहतो, काहीतरी लाटणं चापट, कुठे पोळपाट चापट, माझं ऐकतच नाही, मग हेच करत नाही, मग मी कशाला करू, मी सगळ्यांसाठी करते, तरी पण असंच आहे, आपण बोलतो की नाही? मग हे आपल्याला राग ना 2 मिनिटं शांत राहून आपल्याला तो गिळायचा आहे म्हणजे एक तर तुम्ही कसं पण उलटे अंक मोजा किंवा तुम्ही काहीतरी प्ले करा, देवाचं नामस्मरण प्ले करा किंवा मग आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू ही डिवाइन प्रेयर मनातल्या मनात म्हणत राहा. 1 2 ते 5 ते 10 सेकंद आपण म्हंटलो की मग नंतर किचन मध्ये जायचंय. का तर आपण जर आपटाधोपट आपलं काम केलं, जेवण केलं, तर त्या जेवणामध्ये आपले रागाचे व्हायब्रेशन जाणार आहेत. आणि रागाचे व्हायब्रेशन गेल्यानंतर आपणच ते अन्न खाणार आहोत. त्याने आपल्यालाच परत त्रास होणार आहे आणि आपल्या कुटुंबियांना त्रास होणार आहे. बरोबर आहे? म्हणून इथे सांगितलेलं आहे, की आज मी प्रामाणिकपणे राहीन. मग कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, कोणतंही काम असो, आपल्याला ते प्रामाणिकपणे करायचं आहे. नंतर आहे, मी प्राणीमात्रांवर प्रेमाने वागेन. प्राणीमात्रांसोबत प्रेमाने वागेन. आता जे पेट लव्हर्स आहेत, तर काही पेट लव्हर्स काय करतात, तो प्राणी जोपर्यंत व्यवस्थित आहे, तोपर्यंत काय करतात, त्याचं संगोपन करतात. आणि ज्या वेळेला तो कधी आजारी झाला, की त्याला इकडे तिकडे कुठे ना कुठे सोडून येतात. बरोबर? मग ते योग्य आहे का तुम्ही सांगा? एकतर प्राण्यांना तुम्हाला पाळायचं असेल, तर तो जन्मापासून मरेपर्यंत त्याचं पालन-पोषण करा. अदरवाईज त्याला तुम्ही पाळूच नका. बरोबर आहे ना? आणि कधी-कधी काही लोकांना अशी सवय असते, की येता जाता कुठला प्राणी दिसला, की लातेने मस्करीमध्ये लात मारायची, तुडवायचं. बरोबर? असं पण आपल्याला प्राण्यांबरोबर वागायचं नाही आहे. जर आपल्याला त्यांची भीती वाटते, तर तुम्ही बाजूने जा, पण त्याला लाथ मारायची नाही प्राण्याने. तर हे 5 प्रिन्सिपल आहेत. येस, आज मी रागावणार नाही, आज मी काळजी करणार नाही, मी कृतज्ञ राहीन, मी प्रामाणिकपणे माझं काम करेन आणि मी प्राणीमात्रांबरोबर दयाभावनेने वागेन. ही 5 काय आहेत? प्रिन्सिपल आहेत. डॉक्टर मिकाऊ सुईंची. ही 5 प्रिन्सिपल आपण धारण केली, की आपल्यामध्ये एक सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आपोआप यायला सुरुवात होते आणि आपण रेकी अटेनमेंटसाठी काय असतो? सज्ज होतो. पण ह्या गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये आणायला पाहिजेत. रोज 2-2% जरी आपण आपल्या लाईफमध्ये या गोष्टी आणायला सुरुवात केली, तर तुम्हाला कळणार आहे, की कसं आपलं आयुष्य बदलून जात आहे. ठीक आहे? पुढे जाऊयात आपण. Yes. आता आपण हिस्ट्री ऑफ रेकी बघूया. ठीक आहे?
हे कोण आहेत? डॉक्टर मिकाऊ उसुई. आता मी तुम्हाला हिस्ट्री सांगते की काय आहे आणि कसं आहे. तर हे डॉक्टर मिकाऊ उसुई जे आहेत ते जपानचे काय होते? बायबलचे प्रोफेसर होते. म्हणजे ते बायबल शिकवायचे कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, जे त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं. तर ते शिकवताना एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला की येशू ख्रिस्त जसे हाताने बरं करायचे व्यक्तींना, तसं आपण का करू शकत नाही? येशू ख्रिस्त हाताने जसं दुसऱ्यांना हील करायचे तसं आपण का करू शकत नाही? तर त्यावेळेला त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने त्यांनी प्रोफेसर पदवीचा त्याग केला. आता प्रोफेसर पदवीचा त्याग केला इथेच ते थांबले नाहीत, कारण त्यांना ते मनामध्ये होतं की मी ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही. मुलाने प्रश्न बरोबर विचारलेला की आपण का करू शकत नाही, पण मी कुठेतरी ते उत्तर द्यायला सक्षम नाहीये, म्हणून त्यांनी त्याच्यावर रिसर्च चालू केला. तर ते आपल्या ह्याच्यामध्ये हिंदू ग्रंथामधले सगळे ग्रंथ वाचले. सगळं जे जे काही कुठे कुठे जाऊन त्यांनी सगळं पठण केलं, तरी सुद्धा त्यांना या गोष्टीचं उत्तर मिळालं नाही. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं? त्यांनी त्यांना गुरु आज्ञा झाली की तू 21 दिवसाचं एक साधना कर. तुला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती तुला मिळतील. म्हणून ते काय केलं? त्यांनी कुरियामा पर्वतावर ते साधनेला बसले. 21 दगड घेतले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्यांची साधना सुरू झाली. आणि त्या साधनेच्या 20 दिवसापर्यंत पण त्यांना असा कोणताच काही प्रचिती आली नाही की बाबा मला हे सगळं कळलं आहे आता. त्यानंतर मग 21व्या दिवशी जेव्हा त्यांचा शेवटचा दिवस होता साधनेचा, त्यावेळेला ते जेव्हा उठत होते, साधना संपली त्यांची, त्यावेळेला उठता क्षणी एक प्रकाशाचा गोळा त्यांच्या हृदय चक्रावरती आदळला, म्हणजे त्यांच्या पूर्ण शरीरावर आदळला. आणि त्यानंतर ते निश्चित पडले आणि त्यानंतर त्यांना शुद्ध आली. आणि त्यावेळेला ते सक्षम होते, म्हणजे त्यांना ते सगळं अवगत झालं होतं, पण त्यांना माहित नव्हतं. त्यानंतर ते निघाले. ते निघाल्यानंतर उतरते वेळी त्यांच्या पायाला ठेच लागली आणि रक्त येऊ लागलं. त्यांनी फक्त दोन्ही हातांनी काय केलं? त्या अंगठ्याला पकडलं. त्या पकडता क्षणी ते रक्त काय झालं? स्टॉप झालं, यायचं बंद झालं. हा त्यांच्या सोबत झालेला पहिला मॅजिक होता, त्यांचा चमत्कार होता. नंतर मग ते खाली आले आणि जो ढाबेवाला होता त्यांना माहिती होतं की हे गृहस्थ काय करत होते? साधना करत होते. तर त्यांनी त्यांच्याकडे जेवायला मागितलं. जेवायला मागते वेळी ते म्हणाले की मला पूर्ण जेवण द्या म्हणून. तर तो ढाबेवाला म्हणाला की तुम्ही थोडंसं जेवण करा, तुमचं व्रत होतं, तुम्ही आता पहिल्यांदाच अन्न खाताय, तर तुम्हाला पूर्ण पोट भरून जेवलात तर त्रास होईल. तर ते म्हणाले ठीक आहे, म्हणून मला पूर्ण जेवण द्या, काही त्रास होणार नाहीये. तर ते पूर्ण जेवले आणि पूर्ण जेवल्यानंतर त्यांना काहीही तीळमात्र त्रास झाला नाही. त्यानंतर त्या ढाबेवाल्याचीच मुलगी होती जिचा दाढ दुखत होता आणि सुजला होता. तर त्यांनी त्यांच्याकडून परमिशन घेतली की मी हिला बघू शकतो का, हिला काय त्रास होतोय ते. तर ते बोलले ठीक आहे, बघू शकता. मग त्यानंतर त्यांनी तिच्या गालावरून हात फिरवला. हात फिरवता क्षणी तिचं पेन थांबलं आणि ती सूज पण उतरली. असे त्यांच्या बरोबर 3 चमत्कार झाले. त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपल्याला जर ही विद्या अवगत झाली आहे, तर आपण सगळ्यांचं काय करूया? सगळ्यांना आपण ही फ्रीमध्ये देऊया, जनकल्याणासाठी याचा वापर करूया. तर जेवढे पण भिकारी लोक होते त्या लोकांना त्यांच्याकडे ते आले. आल्यानंतर त्यांनी त्यांचं काय केलं? हिलिंग करायला सुरुवात केली. हिलिंग केल्यानंतर त्यांना चांगलं केल्यानंतर ते परत परत रिपीट येऊ लागले. त्यानंतर ते लोक त्यांना काय म्हणाले की आम्हाला आमचं जे भीक मागून जे आम्ही खायचो तेच आम्हाला आमचं आयुष्य चांगलं आहे, आम्हाला हे सगळं हिलिंग तुम्ही नका करू. बरोबर. मग जेव्हा त्यांनी त्यांच्या गुरूंना हे सगळं सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण जर एखाद्याला फुकटचं काही दिलं तर त्याला त्याचं काय महत्व नसतं. म्हणून साठी हे तुम्ही याचं काही ना काही घेतलं पाहिजे. तुम्ही जे आता हे देताय, हिलिंग जे देताय त्याचं काही ना काही तुम्ही त्या मोबदला घेतला पाहिजे. मग त्यानंतर डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी
जे काही ज्याला काही अवेलेबल आहे ज्याच्याकडे त्याप्रमाणे घेऊन त्यांना रेकी देत होते. नंतर आपले दुसरे ग्रँड मास्टर झाले रेकीचे चिजिरो हयाशी. नंतर हे चिजिरो हयाशी हे दुसरे रेकीचे ग्रँड मास्टर झाले. त्यानंतर ह्या तिसऱ्या ग्रँड मास्टर आहेत हवायो तकाता. या हवायो तकाता यांची स्टोरी आहे की ह्यांना वयाच्या खूप लहान वयामध्ये कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यानंतर एक मिनिट. कॅन्सर झाल्यानंतर त्यांना एक अंतरप्रेरणा झाली ज्या वेळेला त्या ऍडमिट होत्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये की इकडे इकडे जाऊन तू तुझी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. म्हणून त्यांनी चिजुरो हयाशी यांच्याकडे गेल्या आणि तिथे त्यांचं हिलिंग चालू होतं. त्यांचं हिलिंग चालू झाल्यानंतर त्या कॅन्सर मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या. त्या वयात 80 वर्ष जगल्या. 30 वयामध्ये त्यांना कॅन्सर झालेला. त्याच्यानंतर त्या 80 वर्ष जगल्या. त्या रेकी ग्रँड मास्टर त्यांनी त्यांच्या मुलींना केलं आणि त्यांच्या मुलींकडून आता शेकडो म्हणजे आपण मोजू पण शकत नाही इतके रेकी ग्रँड मास्टर झालेले आहेत. बरोबर. हा आहे छोटासा रेकीचा इतिहास. आता तुम्हाला रेकी कशी काम करते मला कोणी सांगेल का? रेकी म्हणजे काय? कोणाला माहिती आहे? आता जर मी तुम्हाला सांगितलं, आता इतिहास सांगितला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं बोलता बोलता एकदा की काय झालं डॉक्टर मिका उसूइन सोबत. तर मग रेकी म्हणजे काय? आता मला कोण सांगू शकेल? येस, मीच सांगते तुम्हाला. येस, स्लाइड दिसते सगळ्यांना? सगळ्यांना स्लाइड दिसते? बोला अनम्यूट करून कोणीतरी. हो दिसते. ओके, थँक्यू. काय दिसतंय या स्लाइड मध्ये? येस, काय दिसतंय स्लाइड मध्ये? हातामध्ये ज्योत, हा बोला बोला बोला. 2 हाताच्या मध्ये ज्योत दिसते. प्रकाश. ओके, बरोबर, प्रकाश है ना. आपल्याला काय दिसतंय? प्रकाश. यालाच म्हणतात रेकी. रे म्हणजे ब्रह्मांडीय, की म्हणजे ऊर्जा, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांडीय शक्ती. बरोबर. जीवन शक्ती अशा बऱ्याच नावांनी याला संबोधलेलं आहे रेकीला. प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, ब्रह्मांडीय शक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी, वैश्विक ऊर्जा अशा बऱ्याच नावांनी ह्याला संबोधलं जातं. ह्यालाच रेकी म्हणतात. आपल्या तळहातामधून जो प्रकाश आपण जो हिलिंग दुसऱ्यासाठी देतो स्वतःसाठी घेतो तो प्रकाश निर्माण होतो. तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण तो प्रकाशाच्या रूपात आपण काय करतो एखाद्याचं जे नकारात्मक जे आहे काही गोष्टी जे दुखणं आहे पेन आहे ते काय होतं रूपांतरित होतं पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये सकारात्मकतेमध्ये. ते हील होतं. जे दुखणं आहे ते हील होतं. बरोबर. आता सगळ्यांनी रेकीची प्रार्थना लिहून घ्या. येस, प्रार्थना लिहून घ्यायची आहे रेकीची. मी माझे आत्म्याचे आभार मानते मी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानते मी माता पिता गुरुजनांचे आभार मानते मी कुलस्वामिनी आणि जे आपले इष्टदेव आहेत जे तुमचे इष्टदेव आहेत श्री स्वामी समर्थ महादेव श्रीकृष्ण जे कोणी आहेत दत्त
ते लिहायचं आहे. मी कुलस्वामिनी आणि इष्टदेवांचे आभार मानते. ब्रह्मांडातून एक दिव्य रेखी प्रकाश ब्रह्मांडातून दिव्य रेखी प्रकाश माझ्या सातही चक्रातून प्रवाहित होऊन माझ्या सातही चक्रातून प्रवाहित होऊन माझ्या दोन्ही तळहातातून माझ्या सातही चक्रातून प्रकाशित लिहा, प्रकाशित, प्रवाहित नाही, प्रकाशित. माझ्या सातही चक्रातून प्रकाशित होऊन माझ्या दोन्ही तळहातामधून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. 3 वेळा म्हणायचं आहे. एकदा लिहिलात तरी चालेल. हॅलो ताई. बोला. एकदा सुरुवातीपासून वाचून दाखवा ना. माझे 2 सेंटेन्स राहायचे लागले सुरुवातीचे. हो, मी सांगते. तुमचं नाव सांगा. भाग्यश्री बाळवणे. भाग्यश्री मॅडम का तुम्ही? तुमचं हा. मोबाईलचं नाव आलंय तिथे ना, म्हणून म्हणते. हो. मी परत एकदा बोलते प्रार्थना सुरुवातीपासून. ज्यांचं काय राहिलं असेल ते बघा. मी माझ्या आत्म्याचे आभार मानते. मी दिव्य रेखी शक्तीचे आभार मानते. मी माता पिता गुरुजनांचे आभार मानते. मी कुलस्वामिनी आणि इष्टदेव यांचे आभार मानते. ब्रह्मांडातून एक दिव्य रेखी प्रकाश माझ्या सातही चक्रातून प्रकाशित होऊन माझ्या दोन्ही तळहातामधून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. झालंय सगळ्यांची लिहून? झालं असेल तर ह्याच्यामध्ये चॅटबॉक्स मध्ये हे करा, डन म्हणून, किंवा सांगा अनम्यूट करून. हो, ठीक आहे. येस येस, ओके. चला, आपण आता 24 बॉडी पॉइंट बघूया. आता तुम्हाला रेखीची प्रार्थना सांगितली. आता ते कसं घ्यायची रेखी त्याची प्रोसिजर बघायची आहे आपल्याला. येस, काय आहे 24 बॉडी पॉइंट. काय आहेत? डोळे, टेम्पल, कपाळ, कान, फोरहेड, ते आपल्या डोक्याची मागील बाजू, बोथ हँड्स ॲट बॅक ऑफ द हेड, थ्रोट, गळा, थायरॉइड अँड थायमस ग्लँड, हार्ट चक्र, सोलार प्लेक्सेस, हे सगळं सांगणार आहे तुम्हाला उद्या. हे लिव्हर आहे उजव्या बाजूला. हे टिप्स ऑफ लंग्स आहेत. पॅनक्रियाज आहे लेफ्ट साइडला. हारा चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र. तुम्हाला याचं हे पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे नीज आहेत, ढोपरं, अँकल, फेस, तळवे, शोल्डर, थायरॉइड ग्रंथी मानेच्या मागे, हार्ट चक्र, आपलं हृदय चक्र जे समोर आहे ते पाठीमागे पण आहे, सोलार प्लेक्सेस मणिपूर, सोलार प्लेक्सेस मणिपूर चक्र, किडनीज दोन्ही साईडला आहेत. हे हारा चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र आणि रूट चक्र, मूलाधार चक्र. असे 24 बॉडी पॉइंट्स आहेत. तर आता आपल्याला बघायचं आहे कशी रेकी घेतात. आपण रेकीची प्रार्थना करायची आहे. ओके, रेकीची प्रार्थना केल्यानंतर आपल्या सपोज डोळ्याला, आता तुम्ही रेकी लेवल 1 शिकताय बरोबर. आता जे लोक अटेन्मेंट घेतील त्यांनी काय करायचं आहे प्रॅक्टिस साठी, की आपण दोन्ही रेकीला प्रार्थना करायची. दोन्ही हात आपले रेकीला प्रार्थना केल्यानंतर आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत. एक मिनिमम
3 मिनिटं. जास्तीत जास्त तुम्ही किती पण वेळ ठेवू शकता. कमीत कमी 3 मिनिटं तुम्हाला तुमच्या डोळ्यावरती हात ठेवायचे आहेत. आणि रेकीला काय सांगायचं आहे की माझं डोळ्यांची जी पण समस्या आहे ती मुळासकट हील कर. ज्यांना डोळ्याला त्रास आहे त्यांनी काय करायचं आहे, सांगायचं आहे माझी रेकीची जी समस्या आहे ती मुळासकट हील कर. जर तुम्ही दुसऱ्यांना, आता रेकी लेवल 1 मध्ये काय होतं, फक्त 10% ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होते. मग काय होतं की आपण स्वतःला स्पर्शाने आणि आपल्या फॅमिली मेंबरला जे काही आहे, जे कोणी आहेत त्यांना आपण स्पर्शाने रेकी देऊ शकतो. फक्त रेकी लेवल 1 मध्ये ही गोष्ट होते. स्पर्शाने रेकी देऊ शकतो. स्वतःला आणि आपले जे फॅमिली मेंबर आहेत त्यांची परमिशन घेऊन आपण त्यांना रेकी देऊ शकतो. ओके. आता ज्यांचा कान दुखत असेल त्यांनी कानावर हात ठेवायचा, रेकीला प्रार्थना करायची, कानावर हात ठेवायचा. आणि ज्या वेळेला तुमची मिनिमम रेकी देऊन झाली, 3 मिनिटं रेकी देऊन झाली की काय करायचं, सगळ्यात महत्वाची स्टेप आता जी सांगते ती सगळ्यांनी लक्ष द्या, की स्वतःचा ऑरा काय करायचा, क्लीन करायचा. आपण हिलिंग घेऊन झाल्यानंतर किंवा दुसऱ्याला दिल्यानंतर आपण काय करायचं आहे, स्वतःला मी नकारात्मक 3 वेळा हात फिरवायचा. 1, 2 आणि 3 म्हणजे आपण पूर्ण आपली बॉडीची ऑरा बॉडीज आहे त्याच्यावरून असा हात फिरवतोय. मी स्वतःला नकारात्मक बाधांपासून मुक्त करते. थँक्यू 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 रेकीला बोलायचं आहे, मी स्वतःला नकारात्मक बाधांपासून मुक्त करते. हे वाक्य बोलायचं आहे. कुठलं पण हिलिंग झाल्यानंतर स्वतःला नकारात्मकतेपासून काय करायचं आहे, मुक्त करायचं आहे, क्लिन्स करायचं आहे. मी स्वतःला नकारात्मक बाधांपासून मुक्त करते. आता कोणाला सपोज ढोपर दुखतंय, बरोबर, कोणाची ढोपरं दुखतायत, कोणाचं पोट दुखतंय, कोणाचं ओटीपोट दुखतंय, तर आपण त्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं आहे, रेकीला प्रार्थना करायची. रेकीला प्रार्थना झाल्यानंतर आपले हात ठेवायचे आहेत आणि ते हात ठेवल्यानंतर की ही जागा, इथली समस्या, इथलं जे पेन आहे ते पूर्णपणे मुळासकट हील झालेलं आहे, बरं झालेलं आहे, आपल्याला असं रेकीला सांगायचं आहे. बरोबर, समजलं सगळ्यांना? पुढे जाऊ. 24 बॉडी पॉइंट झाले. आता आपल्याला बघूया आपण अन्न आणि पाणी कसं हील करायचं. ओके, अन्न आणि पाणी. आता प्रॅक्टिकल साठी कोणी घेऊ शकतं का? 2 ग्लास घ्या, घेऊ शकतं नाही, घ्या. 2 ग्लास घ्या, त्याच्यामध्ये अर्ध अर्ध पाणी घ्या. आपण प्रॅक्टिकल प्रयोग करूया. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांनी पण करा. तुमचं झालं की चॅट बॉक्स मध्ये एकदा लिहा डन म्हणून. आणले का सगळ्यांनी? रेडी आहेत? ज्यांना पॉसिबल आहे कॅमेरा बंद केलेला ना त्यांनी पण करायचं आहे. ओके, आपल्याला प्रॅक्टिकल प्रयोग करायचा आहे. रेकी कशी काम करते, खरं आहे की खोटं आहे. बरोबर, हे काही तंत्र मंत्र वगैरे जादू टोना वगैरे असं काही नाहीये. हे प्युअर सायन्स आहे. हे आपल्याला ब्रह्मांडाने दिलेली एक शक्ती आहे, प्रत्येकामध्ये ती असते. फक्त ते कसं वापरायचं हे कोणाला माहिती नसतं, म्हणून साठी आपण मागे असतो. बरोबर, घेतलंय पाणी सगळ्यांनी? आता आपल्याला काय करायचंय, रेकीची प्रार्थना करायची. आता तुम्हाला तुमची पाठ नाहीये प्रार्थना, मी बोलते माझ्या मागे तुम्ही मनातल्या मनात म्हणायची आहे. ठीक आहे, तर मग ती प्रार्थना झाल्यानंतर पहिल्यांदा थोडस एक घोट पाणी पिऊन घ्या.
टेस्ट घ्या. आता जे पाणी तुम्ही आणलात ना, एका ग्लासामधलं थोडंसं पाणी पिया टेस्टसाठी, म्हणजे नंतर तुम्हाला हिलिंग दिल्यानंतर कळायला पाहिजे म्हणून सांगते. एक घोट पाणी पिया, त्याची टेस्ट फील करा. ओके. आता त्या ग्लासाला आपल्याला तुम्हाला काय करायचंय, रेकीला प्रार्थना करायची. माझ्या मागे मनातल्या मनात सगळ्यांनी म्हणायचं आहे, मी माझ्या आत्म्याचे आभार मानते, मी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानते, मी माता पिता तथा गुरुजनांचे आभार मानते, मी कुलस्वामिनी आणि महादेव यांचे आभार मानते. ब्रह्मांडातून दिव्य रेकी प्रकाश माझ्या 7ही चक्रातून प्रकाशित होऊन माझ्या दोन्ही तळहातातून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. मी रेकीची प्रार्थना केली. आता मी दोन्ही हात या पोझिशन मध्ये त्या ग्लासावर ठेवायचे आहेत. बरोबर. दोन्ही हात ग्लासावर ठेवायचे आहेत. दोन्ही हात ग्लासावर ठेवायचे आहेत आणि मी ज्याप्रमाणे अफर्मेशन बोलते त्याप्रमाणे तुम्हाला बोलायचं आहे की हे पाणी माझ्या आयुष्यासाठी, माझ्या जीवनासाठी सुख, समाधान, दीर्घायुष्य, समृद्धी घेऊन येत आहे. हे पाणी प्यायल्याने माझं आयुष्य सकारात्मक झालेलं आहे. या पाण्याला एक तीर्थाची चव आली आहे. अमृता समान हे पाणी झालेलं आहे. हे पाणी पिऊन मी स्वतः आणि माझे संपूर्ण फॅमिली प्रोटेक्ट राहत आहे, सुखी राहत आहे, समाधानी राहत आहे, समृद्ध राहत आहे. हे पाणी ग्रहण केल्याने आम्हा सगळ्यांचे आयुष्य निरोगी आहे, स्वस्थ आहे, समाधानी आहे, दीर्घायुष्य आहे. हे पाणी माझ्यासाठी अमृताप्रमाणे काम करत आहे. या पाण्याला तीर्थाची चव आहे. कंटिन्यू बोलत राहायचं आहे. जे मी तुम्हाला आता बोलली आहे ते कंटिन्यू बोलत राहायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. अजून 2 मिनिट आपल्याला तसेच हात ठेवून पाण्याला अफर्मेशन कंटिन्यू देत राहायचं आहे. जितकं तुम्हाला वाटतं, जितकं तुमचं चांगले व्हायब्रेशन, पॉझिटिव्हिटी ते तुम्हाला द्यायचे आहेत. हे पाणी माझ्यासाठी अमृत आहे. तीर्थाची चव आली आहे. या पाण्याला गोडपणा आलेला आहे. हे पाणी माझ्यासाठी औषधाप्रमाणे काम करत आहे. माझ्या सगळ्या समस्या हे पाणी पिऊन हील झाल्या आहेत. कंटिन्यू बोलत राहायचंय, कंटिन्यू बोलत राहायचंय. ज्यांना रिझल्ट पाहिजे कंटिन्यू बोलत राहायचं आहे. थँक्यू, 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 थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्यू. हे जे पाणी आहे त्याचे पण धन्यवाद मानायचे आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि मी स्वतःला नकारात्मक बाधांपासून मुक्त करते. कट कट कट. नाभीजवळ जाऊन कट कट कट. ओके. येस. 3 वेळा. आता ते पाणी जे आता तुम्ही हील केलंय ते तुम्ही प्यायचं आहे. ओके. एक घोट पिऊन बघायचं आहे काय फरक पडला आहे आणि ते तुम्हाला सांगायचं आहे चॅट बॉक्स मध्ये. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत आणि त्यांनी केलाय प्रयोग त्यांनी पण सांगायचं आहे. येस. पाण्याची टेस्ट बदलली आहे नाही, जे काही असे आहे, जे जेन्युन आहे ते सांगायचं आहे.
काय फील झाले तुम्हाला? पाणी हलकं असू शकतं, जड होतं तर ते हलकं चेंज झाली आहे. भाग्यश्री, व्हेरी नाईस. ओके, अजून कोण आहे? काय चेंज झाली आहे टेस्ट त्याच्यामध्ये? काय वाटतं तुम्हाला भाग्यश्री मॅडम? गोड लागत आहे. ओके, अजून? बस भाग्यश्री मॅडमनाच आलाय. बाकी उमा मॅडम ज्यांचे कॅमेरे चालू आहेत त्यांची नावं घेते. उमा मॅडम, अनम्यूट करा, अनम्यूट करा. येस, मीनाक्षी मॅडम तुम्ही केलात का? काय चेंज आलाय? अनम्यूट करून बोला मॅडम. कोल्ड फील होतंय. ओके उमा मॅडम. ओके, थंड लागते. मीनाक्षी मॅडम अनम्यूट नाही होत आहे का? येस, विवो मॅडम तुमचं नाव काय? हा बोला. तारा तारा परत मी हे केलं, परत नाव गेलं तुमचं. हा पहिल्यापेक्षा पाण्याची चव गोड झालेली आहे जास्त. वेगळी झाली थोडीशी, बरोबर? हा पहिले हा ओके, यस. पुष्पा मॅडम तुम्ही बघितला पिऊन? पुष्पा, पाणी हलकं आणि छान वाटलं. पाया प्यायल्यावर पुन्हा पुन्हा होत नाही असं वाटलं. ओके प्राजक्ता मॅडम, थँक्यू सो मच. मीनाक्षी मॅडमचं काय हेच नाही होत आहे, अनम्यूटच होत नाहीये. म्यूटच आहेत आणि बोलतायत, आम्हाला कसं ऐकायला येणार? पाणी चव चेंज झाली. ओके, थँक्यू चारू मॅडम. पुष्पा मॅडम तुम्हाला काय झालं? चेंज झाली नाही झाली? माझा आवाज तुम्हाला येत नाही. तुम्ही अनम्यूट आहात ना मॅडम? अनम्यूट करा. ते व्हिडिओच्या बाजूला बघा ह्याचं बटन आहे आवाजाचं, स्पीकरचं. ते अनम्यूट करा. एकदा त्याला प्रेस करा, मग अनम्यूट होईल. नाही होत आहे. बरं ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. चला तुम्ही सांगा, चेंज झाली का चव पण? काय फील झालंय? झालीये, हो ठीक आहे, थँक्यू सो मच. ओके, आता हेच जर तुम्ही अफर्मेशन त्या पाण्याला वाईट दिलात, मी तुम्हाला 2 ग्लास सांगितले ना आणायला, तेच वाईट म्हणजे तुम्हाला प्रयोग करून बघायचा नंतर. आजचा आपला रेकीचाही झाला. जेवढं तुम्हाला वाईट बोलता येतंय तेवढं त्या पाण्याला बोलायचंय आणि मग त्याची चव बघायची आहे तुम्हाला. ठीक आहे? जेवढं वाईट बोलता येतंय तेवढं बोलायचंय की तू माझ्या आयुष्यामध्ये खूप खराब आहेस, तुझ्यामुळे माझं आयुष्य काय वाईट झालं आहे. जेवढं 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 वाईट बोलता येतं तेवढं बोलायचं आणि मग देन त्या पाण्याला, त्या पाण्याची चव बघायची आणि ते पाणी जास्त प्यायचं नाही. ठीक आहे? जरी तुम्हाला वाटलं की बाबा हे पाणी तसंच आहे, तशीच चव लागते, काय नाही पिऊन घेऊया पूर्ण, तसं करायचं नाही. तुम्ही जे वाईट बोललेलं पाणी आहे ते थोडंसं सिप फक्त तुम्हाला टेस्ट साठी घ्यायचं आहे की काय चेंज झालाय की नाही, गडूळ लागतंय की काय लागतंय, कसं लागतंय ते बघायचं आहे फक्त आणि ते पाणी टाकून द्यायचं आहे. ठीक आहे? येस, समजलंय सगळ्यांना? बरं मला आता सांगा, आतापर्यंत आपण जे शिकलो है ना, फॉरगिव्हनेस, व्हॉट इज हिस्ट्री, परत प्रिन्सिपल ऑफ रेकी आणि आता 24 बॉडी पॉइंट्स आणि आता वॉटर अँड फूड चार्ज, बरोबर ना? सेम अन्न पण जे आपण करतो, बरोबर, जे अन्न, डाळ भात भाजी चपाती जे केलेलं असतं ते आपल्या समोर किचन वरती आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, एक 3 मिनिटं रेकीने काय करायचं आहे, चार्ज करायचं आहे की हे सगळं जे अन्न आहे, फूड चार्जिंग कशाला म्हणतात, हे संपूर्ण अन्न माझ्या परिवारासाठी पोषण देत आहे. हे अन्न जेवून सगळ्यांना सकारात्मक वाटत आहे, सगळेजण छान हेल्दी आहेत, सुखी आहेत, समाधानी आहेत, ऐश्वर्यवान आहेत. जितकं तुम्हाला पॉझिटिव्ह बोलता येतं ते बोलायचं 3 मिनिटं आणि सगळ्यांनी जेवायला घ्यायचं, बरोबर? म्हणजे त्याच्यातून पण आपल्याला काय मिळतात, चांगले प्रोटीन मिळतात. जे आपण खातो त्याने आपलं
मन मस्तिष्क काय चांगले पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करतं. राईट. तर ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत. तर या सगळ्या आता जे आपण शिकलो आतापर्यंत काय जे जे आता मी तुम्हाला सांगितलं, तर त्याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे का? त्यांनी हँड रेज करा, मग आपण पुढे जाऊया. 24 बॉडी पॉइंट्स कशा कशामध्ये काय काय आपण जे आता जे शिकलो त्याच्यामध्ये जर कोणाला काही प्रश्न असेल तर हँड रेज करा, मग पुढे जाऊया आपण. हा बोला भाग्यश्री मॅडम. आता ही रेखी देताना आता आपण आपल्या 24 बॉडी पार्टला द्यायची ना, त्यावेळेस हीच प्रार्थना म्हणायची ना? एकदाच बोलायची प्रार्थना. आता कसं बोलायचं चांगला प्रश्न आहे. हा 3 मिनिटं कंपल्सरी आहे का? येस मॅडम, 3 मिनिटं कंपल्सरी आहे. पण हे सगळं कधी होणार आहे तुमच्या बरोबर? तुम्ही आता हे पाण्याचं केलात चांगलंच आहे, पण हे जर तुम्ही प्रॅक्टिस करणार, अटेन्मेंट घेणार तर अजून छान होणार आहे. 10 मी तुम्हाला काय सांगितलं, रेकी लेवल 1 मध्ये आपल्याला 10% एनर्जी वापरता येते आणि रेकी लेवल 2, 3 जेव्हा आपण करतो, जेव्हा 2 शिकता तुम्ही, त्यावेळेला हीच एनर्जी आपण 50 ते 60% वापरू शकतो आणि ज्या वेळेला तुम्ही रेकी लेवल 3 शिकता त्यावेळेला ही एनर्जी तुम्ही 100% वापरू शकता. बरोबर. आता मिनिमम 3 मिनिटं द्यायचं का? तर हो, मिनिमम 3 मिनिटं तर द्यावंच लागणार आहे. जास्तीत जास्त जोपर्यंत आपल्या हातामध्ये व्हायब्रेशन ते कधी फील होणार आहे तुम्हाला? ज्या वेळेला तुम्ही अट्यून व्हाल त्यावेळेला तुम्हाला ते पुढच्या गोष्टी फील होणार आहेत, की काय असतं, कसं कसं समजायचं असतं, की रेकी आपल्या हातातून प्रवाहित होतीये की नाही होतीये. बरोबर. कंटिन्यू प्रॅक्टिसने होणार आहे. आता तुम्ही बघा, तुम्हाला 24 बॉडी पॉइंट्स घ्यायचे आहेत. जर तुम्ही रोज घेतलात तर काहीच हरकत नाही. आता 24 बॉडी पॉइंटला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? 24 इंटू 3 जितके मिनिटं म्हणजे 1 तासापेक्षा वरती तुम्हाला मिनिटं लागणार आहेत. मग तेवढा वेळ असतो का तुमच्याकडे? तुमच्याकडे तेवढा वेळ नसतो. मग तुम्ही काय करणार? कंटाळा करणार, सोडून देणार प्रॅक्टिस. मग तुम्हाला काय करायचं आहे, की आठवड्यातून 3 वेळा तरी तुमचे संपूर्ण बॉडी पॉइंट काय झाले पाहिजेत? हील झाले पाहिजेत. तर कसे हील झाले पाहिजेत आठवड्यातून 3 वेळा? तर तुम्हाला काय करायचं, आता समजा 20 मिनिटाचा तुम्हाला एक टाइम मिळालाय, मोकळा वेळ आहे, तुम्ही काहीच करत नाही. तर कुठले तरी 7 पॉइंट घ्यायचे. बरोबर. डोळे, कान, नाक, तोंड, कपाळ जे 7 पॉइंट आहेत ते घ्यायचे. 7-21 मिनिटात तुमचे 7 पॉइंट घेऊन होणार आहेत. बरोबर. मग तुम्ही काय करणार आहे? कट करणार आहे रेकी. मी स्वतःला नकारात्मक बाधांपासून मुक्त करते, नाभीजवळ जाऊन कट 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 करणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेला परत वेळ मिळेल त्यावेळेला अजून 7 पॉइंट घेऊ शकता, किंवा तुम्हाला काय म्हटलं आता मी, आठवड्यातून 3 वेळा तरी तुमचे झाले पाहिजेत. बरोबर ना, हिलिंग झाली पाहिजे पूर्ण. याने काय होतं, आपलं शुद्धीकरण होतं. जर तुम्ही प्रत्येक बॉडी पॉइंटला तेवढ्या वेळ रेकी दिलात तर तुमचं शुद्धीकरण होणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही अटेन्मेंट घ्याल त्यावेळेला काय होतं, हे व्हायला सुरुवात होते, आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते. अटेन्मेंट घेतलं की त्या आपल्याला फील होतं की आपण अटेन्मेंट झालंय, आपलं अटेन्मेंट झालंय की नाही झालंय ते आपल्याला समजायला सुरुवात होते. हे आपलं एका प्रकारचं काय आहे, क्लिन्झिंग आहे. मला 1 मिनिट द्या. हा हा, काय मेसेज केलाय कोणी? काय प्रत्येक काय? प्रत्येक पॉइंटवर हात कसा ठेवणार? आता जसं तुम्हाला इमेज मध्ये दाखवलंय ना मॅडम, तसंच प्रत्येक पॉइंटवर हात कसा ठेवायचा, जसं इमेजवर कान आहेत, डोळे आहेत, कपाळ आहे, फोरहेड हे आहे, आपला गळा आहे. बरोबर. ही आपली थायरॉइड ग्रंथी आहे, आपलं हृदय आहे, त्याच्या खाली पोटावरती मणिपूर चक्र आहे, आपलं नाभीच्या खाली 4 बोटं आपलं स्वादिष्टान चक्र आहे, म्हणजे ओटीपोट आपलं. बरोबर. त्यानंतर मूलाधार चक्र आपण असा ठेवायचा आहात. मूलाधार चक्रावरती रूट चक्र एकदम खाली. बरोबर.
एक मिनिट. त्याच्यानंतर पाठीमागे आपल्या इथे आपण आता तुमचे हात जाणार पहिल्यांदा सुरुवातीला आहे आपलं थायरॉइडचं मागची बाजू, मग आपलं हृदय चक्र, मग हृदय चक्राला हात असा येणार तुमचा, हा, किंवा असा मागे जेवढा जात असेल तेवढा मागे करणार तुम्ही, दोन्ही हात जर जात असतील तर, बरोबर. त्याच्या खाली परत आपलं स्वादिष्टान चक्र आणि खाली एकदम मूलाधार चक्र. ज्याप्रमाणे तुम्हाला ह्याच्यावरती इच पॉइंट वर 3 मिनिटं ठेवायचा. येस, बरोबर पुष्पा मॅडम, इच पॉइंट वर 3 मिनिटं ठेवायचा असतो. आता तुम्हाला हे सगळं आपण करणार, बरोबर ना. जर तुम्ही रेकी लेवल 2 आणि 3 शिकताय तर तुम्हाला काय येतात, सिम्बॉल येतात. मग त्या सिम्बॉलद्वारे काय करायला आपल्याला कुठे हात ठेवायची काय करत नाही, गरज पडत नाही, बरोबर. आपण सिम्बॉल टाकले की आपली एनर्जीने आपलं काम होऊन जातं. तर आता उद्याचं लेक्चर तुम्ही प्रामाणिकपणे अटेंड करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. प्लीज शेअर द रेकी प्रेयर ऑन द स्क्रीन. मॅडम लिहिलेली नाहीये माझ्याकडे, मी तुम्हाला माझी जी पाठ आहे ती सांगितली आहे. तुम्हाला जर पाहिजे तर मी ग्रुपवर लिहून देईन. ओके. विधी मॅडम, प्लीज शेअर द रेकी प्रेयर ऑन द स्क्रीन. हा, मी तुम्हाला ग्रुपवर टाकेन. ओके, किंवा तुम्हाला पर्सनल टाकेन. बाकीच्यांनी लिहिलेले आहे ना सगळ्यांनी रेकी प्रेयर लिहिली आहे ना? येस. मॅडम एकदा ग्रुपला टाका, सगळ्यांनाच माहिती ओके होईल. ओके, टाकून देईन ग्रुपवर. ओके, ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जे शिकलोय त्याच्यामध्ये क्लिअर आहे सगळे पॉइंट. तुम्हाला 24 बॉडी पॉइंट कसे घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर फूड अँड वॉटर चार्ज कसं करायचं आहे, क्लिअर आहे. आणि मेन तुम्हाला 5 गोष्टी आत्मसात करायच्या आहेत थोड्या थोड्या रोज. कोणत्या? डॉक्टर मिका उसळींचे 5 प्रिन्सिपल, बरोबर ना. रागावर नियंत्रण, काळजी, नको ती काळजी करायचं नाही, परत कृतज्ञ राहायचं आहे, प्रामाणिक राहायचं आहे, आणि काय अजून एक कोणतं आहे? जी प्राणी मात्रावर दया करायची, म्हणजे त्यांना व्हेरी गुड, प्राणी हा. मात्रांवर दया करायची आहे, बरोबर. माझाच रिएक्शन मिस केलं. ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच. आता पुढे आपण जाऊयात. म्हणजे तुमचं लक्ष इथे आहे, अटेंटिव्ह आहात. बरं मला सांगा, रेकीचा शोध कोणी लावला? हो, डॉक्टर मिकाऊ उसळी, बरोबर. डॉक्टर मिकाऊ हुसेन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शुभांगी मॅडम, कॅमेरा का डॉक्टर बंद आहे? मिकाऊ. कॅमेरा का बंद आहे तुमचा? येस. आता आजचे जे पॉइंट होते ते सगळं झालेलं आहे का? आपण पुढे जाऊया, कारण सिलेबस खूप वास्ट आहे आणि आज आपल्याला अर्धा तास, तर आपण करून घेऊया. येस. आता ही प्रार्थना, ह्या प्रार्थनेचा स्क्रीनशॉट घ्या बरं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू, किंवा थँक्यू, आय लव्ह यू. घेतला स्क्रीनशॉट? आता बघा, ह्या प्रार्थनेचं आपण महत्व जाणून घेऊया. ही प्रार्थना 10 मिनिटं तुम्हाला करायची आहे. हृदयावर हात ठेवायचा आहे आणि 10 मिनिटं तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, किंवा आय लव्ह यू, थँक्यू, बरोबर. ही प्रार्थना केल्यानंतर आपल्याला आपले 7 चक्रास बॅलन्स होण्यासाठी मदत होणार आहे. आपला ऑरा पॉझिटिव्ह होणार आहे, सकारात्मक होणार आहे, बरोबर. कोणीही निगेटिव्ह व्यक्ती तुमच्या समोर आली, तुमच्या सानिध्यात आली, तरी सुद्धा जर तुम्ही 10 मिनिटं ही प्रार्थना करत असाल रेग्युलर, तर तुम्हाला लगेच अफेक्ट होणार नाही, बरोबर. म्हणून ही प्रार्थना करायची आहे. तर ही प्रार्थना कशासाठी करू शकतो? तुमचं काही दुखतंय तरी पण तुम्ही ही प्रार्थना करू शकता. कुठल्या आजारासाठी, कुठली परिस्थिती ओढावली आहे तुमच्यावर, तरी सुद्धा ही प्रार्थना करू शकता. कुठला मानसिक त्रास आहे, कुठलं
डिप्रेशन आहे, कुठला पैशाचा प्रॉब्लेम आहे, कुठला कोणाचा आजार हील करायचा आहे, कोणाचे पैसे अडकले आहेत, म्हणजे अशा कितीही गोष्टी ज्या आहेत, ज्या इथे मी बोलू पण शकत नाही, इतक्या सगळ्या गोष्टींवर ही डिवाइन प्रेयर काम करते. फक्त आपल्याला ती करायची आहे. जो करतो त्याला रिझल्ट 100% आहे. बरोबर? असं नाही की 7 दिवस मी केली मॅडम काहीच फायदा नाही होत आहे, मग काय करू? मग असं आपल्याला म्हणतात ना, पी हळद हो गोरी अशा गोष्टी होत नाहीत. त्यामुळे आपण कंटिन्युअसली करत राहायचं आहे. तो दिवस येणार. कारण आपले कर्माज असतात, आपले नकारात्मक कर्माज असतात. तेच हील होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा वेळ लागतो आणि त्या वेळ झाल्यानंतर आपल्याला गोष्टी पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला सुरुवात होते. आता ह्या थँक्यू जे मी तुम्हाला सांगितलं ना, ह्याचे सेशन हेच आता मी तुम्हाला फ्री वेबिनार मध्ये जे सांगितलं, याचेच पेड फीज घेऊन याचे वेगवेगळे सेशन घेतले जातात आणि केले जातात. ही जी डिवाइन प्रेयर मी तुम्हाला अगदी हलक्यात सांगून दिली आहे फ्री वेबिनार मध्ये, बरोबर? आता जो त्याचा फायदा घेईल तो घेईल, बरोबर ना? जे करतील त्यांना रिझल्ट 100%, जे लेट गो करतील, जे सोडून देतील ते जैसे थे, बरोबर ना? अजून पुढचा कोणता पॉइंट घेऊया आपण? येस, मेन एक पॉइंट घेऊया आपण, अफर्मेशन, जे की मी टॉपिक मध्ये लिहिलं नाहीये पण ते घेणं जरुरी आहे. अफर्मेशन कसे असावेत? अफर्मेशन मला कोण सांगेल? एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे तर तुम्ही युनिव्हर्सला कसं सांगणार? त्याला अफर्मेशन म्हणतात. तर एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे तर तुम्ही युनिव्हर्सला कसं सांगणार? हे तुम्ही मला आता सांगा. मग मी तुम्हाला सांगते अफर्मेशन कसं असावं. बोलो बोलो, जल्दी बोलो. आता युनिव्हर्सला आपल्या तब्येतीबद्दल किंवा जर कशाबद्दल बोलायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो ना, थँक्यू युनिव्हर्स, मला माझी तब्येत तू व्यवस्थित ठेवली. मला मेडिसिनचा पण म्हणजे काही जर प्रॉब्लेम असेल तर मला मेडिसिनचा पण खूप छान इफेक्ट होत आहे. काही दिवसांनी माझी मेडिसिन तुम्ही बंद करताल आणि मला माझी तब्येत खूप छान आहे. मी सगळ्या गोष्टीसाठी फेस करू शकते. माझी तब्येत खूप छान आहे. मी हेल्दी आहे. नंतर इथपर्यंत आहे. ठीक. ओके, हे अफर्मेशन सांगितले तुम्ही, बरोबर ना? अजून कोण सांगेल मला अफर्मेशन कसे असावेत? यस, ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट कोण कोण आहे इथे? अफर्मेशन कसं असावं? येस, पुष्पा मॅडम काहीतरी टाईप करतायत. पॉझिटिव्ह असावं, आय नो. पॉझिटिव्ह असावंच, बरोबर आहे. पण कसं असावं एक्झॅक्टली? बरं, चला मी सांगते तुम्हाला. अफर्मेशन सकारात्मक असावं. अफर्मेशन पुष्पा मॅडमनी काय लिहिलंय? मी सुखी, आनंदी, समाधानी, सकारात्मक आहे. प्राजक्ता मॅडम. ओके, सुखी, समाधानी, सकारात्मक आहे. अजून पुष्पा मॅडमनी काय लिहिलंय वाचूया. मनातली गोष्ट मिळणारच आहे असं युनिव्हर्सला सतत सांगणे. ओके, मला ती गोष्ट, ओके, मला ती गोष्ट मिळणार आहे. कोणती गोष्ट मिळणार आहे पुष्पाताई? मला ती गोष्ट, कोणती गोष्ट मिळणार आहे? आता बघा, लक्ष द्या. अफर्मेशन कसं असावं? अफर्मेशन एकदम सुटसुटीत असावं, जे युनिव्हर्सला कळलं पाहिजे. आता हे तुम्ही जे अफर्मेशन लिहिलं, मला ती गोष्ट मिळणार आहे, ते युनिव्हर्सला सांगणे एकदम बरोबर आहे, योग्य आहे. पण ती गोष्ट कोणती आहे आणि ती कधीपर्यंत मला मिळायला पाहिजे? आपल्याला पाहिजे ती. हो बरोबर, आपल्याला पाहिजे ती. पण ती गोष्ट पण लिहायची, मेन्शन करायची आणि ती कधीपर्यंत पाहिजे ती पण लिहायची. फॉर एक्झाम्पल, मला एक फॉर्च्युनर पाहिजे, बरोबर? मला एक फॉर्च्युनर गाडी पाहिजे. तर मग मी काय माझं अफर्मेशन असणार की माझी फॉर्च्युनर गाडी माझ्या सोसायटी कंपाऊंड मध्ये म्हणजे सोसायटी पार्किंग मध्ये 2027 पर्यंत उभी आहे. 2027च्या आतमध्ये उभी आहे.
असं माझं अफर्मेशन सुटसुटीत पाहिजे. म्हणजे मला जे पाहिजे ते मी युनिव्हर्सला सांगितलं की मला जी फॉर्च्युनर गाडी पाहिजे, ज्या कलरची पाहिजे, ज्या कंपनीची पाहिजे, ती माझ्या सोसायटी कंपाऊंड मध्ये उभी आहे 2027 पर्यंत. बरोबर? म्हणजे ह्याच्यामध्ये मी काय एक डेडलाईन दिली युनिव्हर्सला की ह्या वेळेपर्यंत माझं हे काम पूर्ण झालं पाहिजे. आता अजून काय असू शकतं, एखाद्या घराचं कोण इमॅजिन करत असेल तर माझं घर या वर्षापर्यंत पूर्ण वास्तूप्रमाणे कंप्लीट आहे, पूर्णपणे झालं आहे, पूर्ण झालं आहे. बरोबर? त्याच्यामध्ये तुम्ही अजून ऍड ऑन करू शकता ज्या गोष्टी तुम्हाला इंटेरियर वगैरे करायच्या आहेत त्या वास्तूप्रमाणे मला हे माझं घर झालंय. मग ते गावचं असो, मुंबईचं असो, कुठलंही असो. ठीक आहे. नंतर अजून काय अफर्मेशन असू शकतं की माझ्या मुलाला 10th मध्ये 95%, 85%, 90% या वर्षी मिळालेले आहेत. क्लिअर? बरोबर? अजून काय असू शकतं अफर्मेशन की माझी तब्येत म्हणजे आता आपण समजा सतत आजारी असो, सतत आजारी आहे, तर माझी तब्येत मी पूर्णपणे स्वस्थ आहे, निरोगी आहे. ऑलवेज, नेहमी मी नेहमी स्वस्थ आहे, सुरक्षित आहे, निरोगी आहे. बरोबर? मी सुखी आहे, समाधानी आहे, ते पण ऍड करू शकता. मी स्वस्थ, निरोगी आहे नेहमी. अजून काय अफर्मेशन असू शकतं? अजून तुम्हाला कोणतं अफर्मेशन पाहिजे जे आपण करू शकतो? कोणते कोणते गोल्स आहेत तुमचे ते लिहायचे आहेत. बरोबर? जे गोल्स आहेत ते लिहायचे आहेत आपल्याला. त्यालाच अफर्मेशन असं म्हणतात. पण ते गोल युनिव्हर्सला समजतील असे आपल्याला लिहायचे आहेत. बरोबर? यस, सगळ्यांना क्लिअर आहे? आता उद्या आपण काय बघणार आहोत? ऑरा म्हणजे काय? 7 चक्राचं नॉलेज घेणार आहोत. ओके. हे बघा, अजून तुम्हाला हे सांगते. आपण अन्नाला, तुम्हाला जसं मी पाण्याला सांगितलं की वाईट अफर्मेशन द्यायचे आहेत, त्याचप्रमाणे इथे आहे बघा. या 3 बॉटल्स आहेत, 3 बॉटल्स ठेवलेल्या आहेत. हा मसारो इमोटो यांनी हा शोध लावलेला आहे. जसं पाण्याचं पण आपण बघूया एक हे चित्र. हे बघा, ह्याच्यावरती काय दिलंय? आज भात शिजवलेला आहे, थोडासा भात ठेवलेला आहे. त्या भाताला काय दिलेलं आहे? लव असं अफर्मेशन दिलेलं आहे. ह्याच्यावर काय दिलेलं आहे? नथिंग. आणि ह्याच्यावर काय दिलेलं आहे? हेट. आता लव जे अफर्मेशन दिलेलं आहे तो पूर्ण राईस 2 दिवस झाले तरी पण काय आहे? चांगला आहे. बरोबर ना? राईस आपण एका दिवसामध्ये, आता पावसाचे दिवस आहेत तर सोडून द्या, पण गरमीमध्ये रात्रीचा भात सकाळला राहत नाही. त्याचप्रमाणे हे 2 दिवस ठेवलं तरी पण तो राईस व्यवस्थित आहे, कारण आपण त्याला काय दिलेलं आहे? प्रेमाचे अफर्मेशन दिलेले आहे. याला नथिंगला काहीच नाही, तो थोडाफार खराब झालेला आहे. नथिंग म्हणजे तू काहीच नाहीयेस असं ह्याला म्हटलेलं आहे. तो थोडाफार खराब झाला आणि ह्याला जितकं वाईट आपल्याला बोलता येईल तेवढं हे वाईट बोललेलो आहोत. म्हणून साठी याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, काय लागलेलं आहे? त्याला कीड लागलेली आहे आणि बुरशी लागलेली आहे. बरोबर ना? तर इतकं आपलं, आपण जे बोलतो, आपण असं समजतो की मी जे बोलतोय ते असंच हवेत आहे. बरोबर ना? मी जे बोलतोय, मी जे वागतोय ते असंच आहे, पण असं नसतं. आपली आकाशिक लायब्ररी वरती बनवतो आपला जो परमेश्वर असतो, ते आपलं सगळं बोललेलं ईच अँड आपण जे वागतोय, आपण जे करतोय, त्यामुळे आपण नेहमी म्हणतात काय की मुखावरती सरस्वती माता असते, त्यामुळे अपशब्द बोलू नका. कधीतरी तथास्तू बोलते. 24 तासामध्ये 1 तास, एक वेळ अशी असते की ती आपण जे बोलतो ते खरं करते. म्हणून साठी आपण चांगलंच बोलायला पाहिजे, वाईट बोलायला नाही पाहिजे, असं आपल्याला ती सरस्वती माता सांगते. बरोबर ना? त्याचप्रमाणे आपण जे बोलतो ते कुठे ना कुठे रेकॉर्ड होत असतं. म्हणून नेहमी चांगलंच बोललं पाहिजे, एखाद्याबद्दल वाईट बोलू नये. आपल्या मुलांना पण आपण बोलत असतो
मस्ती करतो म्हणून, अरे तू असंच करतो, तू तसंच करतो, तुला तुढच आहेस, तुला काही येतच नाही, तुला काही समजतच नाही, तू असाच आहेस, तू तसाच आहेस, आहे ना. मग ते आपण जे बोलत असतो ना, तेच त्याच्यामध्ये काय होत असतं, त्याचं प्रोग्रामिंग होत असतं. आपण जे बोलतोय मग तो काही दिवसांनी एक्झॅक्ट तो चांगलं नाही बनत, तो त्याच पद्धतीने बनत असतो. म्हणून आपण जर चांगलं बोलत राहणार, जरी तो व्यक्ती वाईट असला, आपण जर चांगलं बोलत राहिलो तरी सुद्धा काय होतं, पॉझिटिव्ह सकारात्मक प्रोग्रामिंग आपण करत असतो, चांगलं बोलत असतो त्यावेळेला. आपल्याला आता वाटतंय की आपल्याला हे थोडी ना, मी एवढं चांगलं बोलतोय तरी माझ्या बरोबर वाईटच होतंय, असं का होतंय, असं का होतंय, आपण बोलत असतो. पण ते कुठेतरी आज ना उद्या आपल्याला चांगलं मिळणार असतं. ती आपण सुरुवात आतापासून केली. एखादं झाड लावलं तर ते लगेच वाढणार आहे का? रोज पाणी देणार तेव्हाच वाढणार आहे ना ते. मग तसंच आहे, आपल्याला आज दिसत नसतात त्या गोष्टी की काय चांगलं होणार आहे. पण जर तुम्ही सकारात्मक विचारांमध्ये राहिलात, सकारात्मक गोष्टी बोलत राहिलात, वाईट विचार केलात नाही. आता बघा, रात्री झोपताना सगळ्यात पहिलं दिवसभरामध्ये सपोज 100 गोष्टी चांगल्या झाल्यात आपल्या बरोबर, पण एक भांडण झालंय आपलं दिवसभरामध्ये, तर रात्री झोपताना काय आठवणार आहे आपल्याला? कोण सांगेल मला? येस, भांडण आठवणार आहे, बरोबर ना. म्हणजे आपलं माइंड काय, आपले प्रोग्रामिंग कसं झालंय, नकारात्मक झालंय. म्हणजे आपण किती पण काही केलं तरी पहिल्या नकारात्मक गोष्टी आपल्याला आठवतात आणि मग त्याचंच चिंतन करत 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 आपण झोपी जातो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सकारात्मक गोष्टी आठवायच्या आहेत रात्री. जरी ते भांडण झाले तरी पण त्याला ब्लेसिंग द्यायचं आहे. आय एम सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणायचं आहे की माझीच काहीतरी चुकी झाली आहे. या भांडणासाठी कुठेतरी भले दुसरे जबाबदार आहेत, तरी मीच जबाबदार आहे. मीच याची पूर्ण जबाबदारी घेऊन आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे आपल्याला बोलायचं आहे. बरोबर? इथपर्यंत क्लिअर? यस, जे शिकवलंय ते लक्षात राहील उद्यासाठी. उद्यासाठी जे शिकवलेलं आहे ते लक्षात राहील कायमस्वरूपी. उद्यासाठीच नाही, आजसाठी. म्हणजे प्रत्येक रोज जो येतो तो आजसाठी, बरोबर ना. येस सुवर्णा मॅडम, हो, थँक्यू सो मच. लक्षात ठेवा. ओके, चला, तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, मग आपण स्टॉप करूया आजचा सेशन. उद्या आपण भेटूयात. ठीक आहे, लवकर झालेलं आहे आपलं. मीनाक्षी मॅडमचा अनम्यूट होत नाही माईक, तुम्हाला सांगते. आपल्या कुठे गेला, बंद केलं. पुष्पा मॅडमचा अनम्यूट होत नाहीये माईक. ज्यांचे अनम्यूट होत आहेत त्यांना बोलायचं असेल तर बोला, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कोणाचे काही प्रश्न नसतील तर मग मी स्टॉप करते. यस, आपले स्टुडंट किती ऍक्टिव्ह आहेत ना, कॅमेरा बंद करून एवढं ऐकतायत 2 तास. खरंच खूप खूप धन्यवाद मनापासून, तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. सीमा मॅडम म्हणतात रेकॉर्डिंग मिळेल का? हो, मिळेल मॅडम, रेकॉर्डिंग मिळेल. चला, तर ही ब्रह्मांडीय शक्ती तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये परमसुख, आनंद, ऐश्वर आणि दीर्घायुष्य घेऊन येऊ, हीच या ब्रह्मांडीय शक्तीकडे प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्ही मला इतके 1.5 ते 2, पावणे 2 तास ऐकून घेतलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. रेकॉर्डिंग रात्रीपर्यंत देण्याचा प्रयत्न करते. श्री स्वामी समर्थ.